सच्चिदानंद स्वरूप परब्रह्म परमात्मा अनंत ब्रह्मांड नायक भगवान श्री सांब सदाशिवांची परम पवित्र कथा। प्रयाग नावाच्या तीर्थक्षेत्रावरती ज्या ठिकाणी गंगा यमुना सरस्वती या त्रिवेणीचा अत्यंत परम पवित्र संगम आहे, अशा या परम पवित्र तीर्थामध्ये विराजमान होऊन रोमहर्षण श्री सूतजी महाराज 88,000 शौनकादी ऋषींना हे शिवपुराण वर्णन करून सांगत आहेत। थोडंसं पुढं सरकून बसा, जास्त हालचाल करू नका, जास्त कोणी हलू नका, एकमेकांमध्ये बोलू नका। बसल्या बसल्या जेवढं पुढं सरकता येईल तेवढं पुढं सरका। पाठीमागून भक्त येत आहेत, त्यांना बसण्यासाठी मध्ये जागा राहू द्या। काही कोणाला घाबरण्याचं कारण नाही। आपण जास्त व्यासपीठाजवळ बसलो तर काही होईल का म्हणून, तसं काही होणार नाही। मध्येही ज्या महिला भक्त आहेत त्यांना विनंती आहे, आपण थोडं पुढं सरका। बसा बसा बसा। तरी सुद्धा असावा परिवाराने काल रात्री मंडप वाढवून घेतलेला आहे। त्यांचं दुसऱ्या दिवशीपासून सोमेश्वरजींचं चाललेलं होतं, महाराज पहिल्याच दिवशी मंडप भरलेला आहे, आपण काय करायचं आता। म्हटलं 2 दिवस वाट पाहू। कशी तरी 2 दिवस वाट पाहिली आणि रात्री जरासा मंडप वाढवून घेतलेला आहे। बरेच भक्त दुपारच्या सत्रातही उपस्थित होतात। काल अनेक भक्त मंडपाच्या बाहेर उभे होते, म्हणून शांत चित्ताने साऱ्यांनी एकाग्र व्हायचं आहे। प्रयाग नावाच्या परम पवित्र तीर्थक्षेत्रावरती सूतजी महाराज 88,000 शौनकादी ऋषींना शिवमहापुराण कथा वर्णन करून सांगत आहेत। आनंद होतो आहे। एक एक रहस्य, शिवतत्वाच्या संबंधातलं एक एक रहस्य 88,000 शौनकादी ऋषींना माहित होत आहे। आणि जसं जसं सूतजी महाराजांच्या मुखातून शिवतत्वाच्या संबंधातलं ज्ञान श्रवण करायला भेटत आहे, तसा तसा शौनकांना अत्यंत आनंद प्राप्त होतो आहे। हाच आनंद या ठिकाणावरती तुम्ही मी सुद्धा घेत आहोत। दिनेशजी आसावा यांच्या पुण्यस्मरणानिमित्त, ज्यांच्या धर्मपत्नी श्रीमती सावित्रीबाई आसावा आणि ज्यांचे 3ही चिरंजीव, 3ही पुत्रवधू, समस्त आसावा परिवार आणि इष्टमित्र सगळे संबंधी यांच्या उपस्थितीमध्ये आणि ठाकरे नगर तसंच आजूबाजूच्याही परिसरातील आपल्यासारख्या शिववैष्णव भक्तांच्या संगतीमध्ये हा सोहळा या ठिकाणी आपण उपभोगत आहोत। आजची ही आपली 4थ्या दिवशीची सेवा आहे। कालच्या उत्तर भागामध्ये संक्षिप्त स्वरूपामध्ये का होईना पण आपण भस्म महात्म्य, बिल्व महात्म्य, रुद्राक्ष महात्म्य श्रवण करण्याचा प्रयत्न केला। भगवान शंकरांना प्रिय असलेल्या या गोष्टी आहेत, ज्या शिवभक्तांनी अखंड धारण केल्या पाहिजेत, हे आपण श्रवण केलं। जो अखंड भस्म धारण करतो, जो रुद्राक्ष माला धारण करतो, भस्माने रुद्राक्ष धारणाने विभूषित होऊन जो भगवान शंकरांच्या सन्मुख जातो, भगवान शंकरांची पूजा करतो, अर्चना करतो, भगवान शंकर त्या भक्तावरती प्रसन्न होत असतात। म्हणून भगवंतांना प्रसन्न करण्यासाठीच्या ह्या काही गोष्टी आहेत।
सगळ्या प्रकारचे लाभ आपल्याला यामधून प्राप्त होतात. मृत्यूलोकामधलं सर्व प्रकारचं आपलं भय नाहीसं होत असतं. आणि दुसरा लाभ, भगवंत सहज प्रसन्न होत असतात. कारण भगवंताला आवडतं. ज्यावेळेला नारायणांच्या संबंधामध्ये किंवा प्रभू रामचंद्रांच्या किंवा प्रभू गोपाल कृष्णांच्या संबंधामध्ये किंवा पांडुरंग परमात्म्याच्या संबंधामध्ये संतांना हा प्रश्न विचारला की देवाला काय आवडतं? देवाला आवडणाऱ्या गोष्टी आम्हाला सांगा. देवाला आवडणारे पदार्थ आम्हाला सांगा. त्यावेळेला साधू संत देवाच्या आवडीचा प्रकार वर्णन करून सांगताना म्हणतात, आवडे देवासी तो एका प्रकार, 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 आवडे देवासी तो एका प्रकार. नामाचा उच्चार रात्रंदिन, नामाचा उच्चार रात्रंदिन, तुळसी माळ गळा गोपी चंदंडीळा, तुळसी माळ गळा गोपी चंदंडीळा, तुळसी माळ गळा गोपी चंदंडीळा. नामाचा उच्चार रात्रंदिन, नामाचा उच्चार रात्रंदिन, तुळसी माळ गळा गोपी चंदंडीळा, तुळसी माळ गळा गोपी चंदंडीळा, तुळसी माळ गळा गोपी चंदंडीळा. हृदयी कळवळा वैष्णवाचा, हृदयी कळवळा वैष्णवाचा, तुळसी माळ गळा गोपी चंदंडीळा, तुळसी माळ गळा गोपी चंदंडीळा, तुळसी माळ गळा गोपी चंदंडीळा. आवडे देवासी तो ऐका प्रकार, नामाचा उच्चार रात्रंदिन. आणि मग पुढची गोष्ट सांगितली, तुळसी माळ गळा गोपी चंदन टिळा, हृदयी कळवळा वैष्णवांचा. देवाला प्रसन्न करायचं असेल आपल्याला तर अगोदर एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, देवाला काय आवडतं. ज्याला जे आवडतं ते तसं केलं की तो लवकर प्रसन्न होत असतो. आपण आपल्या घरातल्या परिवारातल्या मंडळींच्या आवडी निवडीची काळजी घेतो ना. पतिराजांना काय खायला आवडतं, लेकरा बाळांना काय खायला प्यायला आवडतं,
आणि तसं जर का आम्ही केलं नाही तर मग पतिराज नाराज होतील, रुष्ट होण्याची शक्यता आहे, लेकरं बाळ घरामध्ये किरकिर करण्याची शक्यता आहे. मग अगोदरच हा विचार केला जातो की आपल्या प्रेमाच्या व्यक्तीला नेमकं काय आवडतं. जे आपल्या प्रेमाच्या व्यक्तीला आवडतं ते कितीही अट्टहासाने आपल्याला करावं लागलं तरी आपण करत असतो. तसं भगवंताला काय आवडत आहे याचा सगळ्यात अगोदर उपासकांनी विचार केला पाहिजे आणि मग उपासना केली पाहिजे. आपल्या उपास्य देवतेला जे आवडतं ते केल्याचा परिणाम भगवंत तात्काळ प्रसन्न होतात, एवढाच भाव याच्या पाठीमागचा आहे. नारायणांचा विचार केला तर तुळसी माळ गळा गोपी चंदन टिळा, हे ज्याच्या गळ्यामध्ये पाहिलं भगवंत प्रसन्न होऊन जात असतात. आणि महादेवांचा विचार केला, भगवान शंकरांचा विचार केला तर महादेवांना ज्याला प्रसन्न करायचं आहे त्यांनी अखंड भस्म धारण करावं आणि गळ्यामध्ये रुद्राक्ष धारण करावेत. काल पाहिलं आपण, नुसतंच गळ्यामध्ये नाही, सर्वांग आपलं रुद्राक्षाने विभूषित करून घ्यावं भक्तांनी, स्वतःला अलंकृत करून घ्यावं भक्तांनी. आणि लक्षात घ्या, आपण भक्त असल्याचे काही चिन्ह असतात. आपल्या शरीराकडे पाहिल्यानंतर समोरच्या व्यक्तीला कळत असतं की अरे हा सामान्य मनुष्य नाही, हा भक्त आहे. आपण भक्त आहोत हे कसं कळत असतं? त्याच्यासाठी काही अंतरंग लक्षणं असतात आणि काही बाह्य लक्षणं असतात. भक्ताचे सविस्तर अंतरंग लक्षण जर का आपल्याला पाहायचे असतील तर श्रीमद भगवद्गीतेमध्ये भगवंतानी अत्यंत आदराने, अत्यंत विस्ताराने आपल्या भक्ताचे अंतरंग लक्षण वर्णन केलेले आहेत. आणि भक्ताचे काही बाह्य लक्षणं असतात. म्हणजे बाहेरून एखाद्या व्यक्तीकडे पाहिल्यानंतर कळतं हा कसा आहे किंवा हा कोण आहे. पहिला परिचय असतो माणसाचे वस्त्र. आपण कशा प्रकारचे वस्त्र परिधान करतो त्याच्यावरून आपल्या स्वभावाचं दर्शन किंवा आपल्या विचारांचं दर्शन होत असतं. दुसरं लक्षण सांगितलं माणसांना ओळखण्याचं, त्यांची भाषा, त्यांचं बोलणं. माणसांना ओळखायचं असेल तर कसं ओळखावं, झाडांना ओळखायचं असेल तर कसं ओळखावं, याचं सूत्र ज्ञानोबा ज्ञानेश्वरीमध्ये सांगताना म्हणतात, झाड जाणीजे फुले, माणस जाणीजे बोले, भोगे जाणीजे केले पूर्वजन्मी. एक न्याय सांगितला. हे झाड कशाचं आहे हे ज्याला परीक्षण करायचं आहे तर त्याच्या फुलावरून माहिती होते हे झाड असं आहे. झाड जाणीजे फुले. आणि एखाद्या माणसाला ओळखायचं असेल तर कसं ओळखायचं? अहो त्याचं बोलणं पहा, त्याच्या बोलण्यातून त्याचा स्वभाव आपल्याला कळत असतो. एखाद्याने कितीही आपला स्वभाव लपवण्याचा प्रयत्न केला, वरतून खोटं रूप घेतलं, नाटक करण्याचा प्रयत्न केला, खोटं वागणं, खोटं पाहणं, खोटं बोलण्याचा प्रयत्न केला, तरी सुद्धा कधी ना कधीतरी हे सगळं उघड पडत असतं. ते फार काळ या गोष्टी लपून राहत नसतात. म्हणून अगोदरच माणसांनी सहज आणि सरळ राहावं. जसे आपण आहोत तसं समोरच्याला सामोरे जावं. मी असा आहे. आता हे सूत्र बरेच माणसं लक्षात ठेवतात, पण तेही माणसं लक्षात ठेवतात ज्यांच्यात बरेच वाईट गुण असतात. आपण समोरच्याला म्हणतो अरे जरा तू सुधारण्याचा प्रयत्न कर, जरा तुझं पाहणं, बोलणं, बसणं सुधरव जरा. तो शिरजोर असतो, आपल्याही डोक्याच्या वर गेलेला असतात. तो काय म्हणतो, मी असा आहे, पटत असलं तर राहा माझ्यासोबत, नसताना असंही चालत नसतं महाराज. दुर्गुण आपल्या अंगामध्ये असतील तर ते दुर्गुण त्यागायला पाहिजे आणि सहज सरळ राहिलं पाहिजे. आणि सहज सरळ सुंदर योग्य राहून सुद्धा जर समोरच्याला आपण पसंत पडत नसू तर राम राम. जय हरी. नमः शिवाय. नमस्कार. टाटा. बाय बाय.
दुर्गुण असतील आपल्या अंतःकरणामध्ये तर दुर्गुण बाजूला सारून समोरच्याला सामोरं जायला पाहिजे. जसे आहोत तसे. मी असं आहे, पसंत आहे का? पसंत आहे का याचा अर्थ असा आहे, माझ्याशी व्यवहार तुम्हाला करण्याची इच्छा असेल तर तुम्ही व्यवहार करा, असा भाव आहे. म्हणून माणसाच्या वस्त्रावरून माणसाचं परीक्षण, माणसाच्या बोलण्यावरून माणसाचं परीक्षण होत असतं. कशा प्रकारचे बाह्यचिन्ह भक्त, कशा प्रकारचे बाह्यचिन्ह साधक धारण करतो त्याच्यावरून कळतं हा साधक आहे. जे साधक असतात ना त्यांना राहवत नाही, त्यांना विचित्र राहावं वाटत नाही. इतर जगातली माणसं कशीही विचित्र राहत असली, कशीही विचित्र वागत असली, बोलत असली तरी सुद्धा ज्याचं अंतःकरण निर्मळ आहे, सरळ आहे, शुद्ध आहे, शांत आहे, तो त्याच्याच अवस्थेमध्ये राहत असतो, परिस्थितीमध्ये राहत असतो. कोणी त्याला चांगलं म्हणो अथवा कोणी त्याला वाईट म्हणो, बस. तसं साधकाचं राहणं असतं, तसं भक्ताचं राहणं असतं. कारण भक्त त्यालाच म्हणतात जो जगाच्या आवडीचा विचार करत नाही. भक्त तोच आहे जो फक्त देवाच्या आवडीचा विचार करतो. मला एखादी कृती करावी वाटते आहे, मी ती कृती केली तर ती माझ्या देवाला आवडेल का, हा जो विचार करतो ना तो भक्त आहे. मग खाताना विचार, देवाला आवडतं का, माझ्या सद्गुरूंना आवडेल का मी असं केलेलं, ऋषी मुनी साधू संत महात्म्या ग्रंथांना आवडेल का मी असं केलेलं, आई वडिलांना आवडेल का, धर्मपत्नी पतीला आवडेल का, समाजाला माझं हे वागणं बोलणं बसणं पसंत पडेल का. हा एक सामान्य विचार. पण भक्ताचा विचार, जरी समाजाचा विचार केला नाही, पहा जो सामान्य प्रापंचिक सांसारिक व्यक्ती आहे त्यानं विचार करावा, लेकरांनी विचार करावा, मी असा असा वागतो, असा बोलतो, असा पाहतो, आई वडिलांना आवडेल का माझ्या. धर्मपत्नीनं विचार करावा, मी असं पाहते, मी असं बोलते, मी असं करते, पतिराजांना आवडेल का. आणि पतीनंही विचार करावा, मी असं पाहतो, बोलतो, करतो, माझ्या धर्मपत्नीला आवडतं का. सत्शिष्याने विचार करावा, माझ्या सद्गुरूंना आवडेल का मी असं केलेलं, असं बोललेलं, असं वागलेलं. भक्ताने विचार करावा, देवाला आवडेल का. उत्तर भेटतं आपल्याला सत्संगातून, संत वाङ्मयातून उत्तर भेटतं, नाही नाही तुम्ही जर का असं केलं तर ते देवाला आवडणार नाही. तुम्ही असं केल्याने देवाचे आवडते होऊ शकत नाही. तुम्ही यमाचे आवडते व्हाल, यम तुमच्याकडे पाहिल, देव नाही पाहणार. यमदूत तुमच्याकडे पाहतील. भला माणूस भेटला आम्हाला, बरेच दिवस झालं कोणी गिराईक नव्हतं. यमदूत म्हणतात, वाघ तुला कसं वागायचं, मोकाट सुटलेला आहेस तू. जसा गावामध्ये वळू सोडायचे, त्याला सामान्य भाषेमध्ये बस ठीक आहे वळू सोडायचे, तो गावाला वाहिलेला असायचा. म्हणजे एक प्रकारे गावावरून ओवाळून टाकलेला असायचा. तू फिर बाबा, तुला कोणी गाडीला लावणार नाही, तुला कोणी पाठीवर खांद्यावर जू टाकणार नाही, तुला कोणी शेतात जोतायला नेणार नाही, बस तू नुसता फिर. तू काय आहेस. तुम्हाला जो शब्द आठवला तो तुम्ही म्हणा, मी वळू म्हणतो. असा तो त्याचा फिरत राहतो महाराज. ना त्याच्याशी कोणाला घेणं देणं असतं, ना त्याला कोणाशी घेणं देणं असतं. असा मोकाट. यमदूत पाहतात, यमराज पाहतात, यमधर्म यमदूतांना आदेश देतो. याच्याकडे तुम्ही ना लक्ष ठेवा फक्त. हा येणार तर आपल्याच जाळ्यात. याला किती काही करू देत. हा धर्माचं नाटक करेल, हा सत्कर्म करण्याचं नाटक करेल, सगळं काही काही करेल. अरे करू देत. लोक याला म्हणतील, अरे काय बाबा तुझ्यासारखं तर तुमच्यासारखं तर कोणी करत नाही, एवढं तुम्ही देवदेव करतात. सगळं कळतं महाराज. देवाला काय आवडतं माझ्या, जे माझ्या देवाला आवडतं मी ते करीन, जे माझ्या देवाला आवडतं मी तसा राहीन. अखंड देवाच्या आवडीचा विचार करणारा जो असतो त्याला भक्त असं म्हणत असतात. जो जगाच्या आवडीचा विचार करत नाही.
ज्याला फक्त देवाचं व्हावं वाटतं आणि देवालाच आपलंसं करावं वाटतं, देवाचं माझ्याकडे लक्ष आहे ना बस, आणि माझं लक्ष देवाकडे आहे ना बस, मला दुसरं जगाकडे पाहिला नाही भेटलं तरी चालतं, जगाच्या आकर्षणामध्ये मी नाही आलो तरी चालतो, आणि जगाचं आकर्षण माझ्याकडे नाही झालं तरी चालतं. म्हणून या संबंधामध्ये भाव आपण बहुतेक भक्तांनी ऐकलेला आहे. जगत के रंग क्या देखो, जगत के रंग क्या देखो, तेरा दीदार काफी है. जगत के रंग क्या देखो, जगत के रंग क्या देखो, तेरा दीदार काफी है. क्यों भटकूं गैरों के दर पर, क्यों भटकूं गैरों के दर पर, तेरा दरबार काफी है. जगत के रंग क्या देखो, जगत के रंग क्या देखो, तेरा दीदार काफी है. हरि बोल. नहीं चाहिए ये दुनिया के निराले रंग ढंग मुझको, नहीं चाहिए दुनिया के निराले रंग ढंग मुझको, निराले रंग ढंग मुझको. चली जाओ मैं शंकर जी, चली जाओ मैं शंकर जी, तेरा श्रृंगार काफी है. जगत के रंग क्या देखो, जगत के रंग क्या देखो, तेरा दीदार काफी है. जगत के रिश्तेदारों ने बिछाया जाल माया का, जगत के रिश्तेदारों ने बिछाया जाल माया का, बिछाया जाल माया का. तेरे भक्तों से ही प्रीति, तेरे भक्तों से ही प्रीति, परिवार काफी है. जगत के रंग
आंखें भर गई मेरी, जगत की झूठी रौनक से हे उन भर गई मेरी है आंखें भर गई। चले आओ मेरे शिवजी, चले आओ मेरे शिवजी, दर्श की प्यास का पीवे, जगत के रंग क्या देखो, जगत के रंग क्या देखो, तेरा दीदार का पीवे, क्यों भटकोगे रोके दर पर, क्यों भटकोगे रोके दर पर, तेरा दरबार का पीवे, तेरा दरबार का पीवे, तेरा दरबार का पीवे। दोन पदार्थ आपल्या समोर आहेत, दोन गोष्टी आपल्या डोळ्यासमोर आहेत. एक जग आहे, एक जगातले माणसं आहेत, आणि दुसरे आहेत परमात्मा भगवंत. या जगामध्ये माणूस एका वेळेला एकालाच खुश ठेवू शकतो. एखाद्याने विचार केला नाही नाही मी सगळ्यांना खुश ठेवेल, तसं होतच नसतं. आपल्यालाच रडायची वेळ येते. मी यालाही खुश ठेवण्याचा प्रयत्न करेल, त्यालाही खुश ठेवेल, त्यालाही खुश ठेवेल, आणि कोणी कितीही सगळ्यांना एक सोबतच खुश ठेवण्याचा प्रयत्न करा, आपल्यावर कोणी ना कोणीतरी नाराज होईलच. अजून पुढचं सूत्र, जगातल्या माणसांना कितीही खुश ठेवण्याचा प्रयत्न करा, कधी ना कधीतरी ते नाराज होतीलच. मग उगच म्हणायची वेळ येते का? आपण म्हणतो मी एवढे वर्ष झाले तुमच्यासाठी एक असं असं करते, तरी तुम्हाला काही किंमत नाही माझी. मग तो म्हणतो मी काही कमी करतो का? मी पण किती मरमर करतो, तुला आहे का माझी किंमत? म्हणून एक सूत्र आहे, राजी कर दुनिया या कर उसको राजी. एक तर जगाला आपलंसं करायचं असतं, नसता देवाला आपलंसं करायचं असतं. मी दोघांनाही आपलंसं करेन, मी जरा जगालाही माझं करेल आणि देवालाही माझं करेल, असं दोन्ही घागरीवर डगरीवर हात ठेवून चालत नसतं महाराज. असं जो करतो त्याची ओढाताण होत असते. म्हणून एक तर व्हायचं असेल तर सगळं पूर्ण प्रपंचाचं होऊन जावं महाराज, नसता पूर्ण देवाचं होऊन जावं. आणि त्याच्यासाठी जे देवाला आवडतं त्याचा स्वीकार करावा. तो माझ्या आवडीचा झाला पाहिजे आणि मी त्याच्या आवडीचा झालो पाहिजे, आवडीची झाली पाहिजे. याच्यासाठी भक्तांनी प्रयत्न केले. येईल आपल्याला चरित्रकथा भाग सती आई साहेबांचा, येईल आपल्याला चरित्रकथा भाग पार्वती आई साहेबांचा. आणि हा भाव तिथं आपल्या डोळ्यासमोर जास्त स्पष्ट होतो. कारण सती ही सामान्य स्त्री नाही, कारण पार्वती ही सामान्य जन्माला आलेली नव्हती. तरी सुद्धा सतीला कोण आवडलं? पार्वतीला कोण आवडलं? शिव. आणि जो आवडला तो कसा आवडला, किती आवडला? आपल्याला काय आवडतं, कोण आवडतं आणि किती आवडतं याचंही प्रमाण असतं. अधिक तिकडं न जाता भगवंताला भगवंत प्रिय झाले, आणि ते प्रिय झाले त्यांना प्राप्त करून घेण्यासाठी काय केलं गेलं याचं उदाहरण आपल्याला पाहायला भेटतील. आपण मात्र देवाला प्रिय करण्यासाठी आणि देवाचं प्रिय होण्यासाठी प्रयत्न करायचा आहे. आणि या छोट्या छोट्या गोष्टी असतात, या त्याच्यासाठीच असतात महाराज, या विनाकारण आहे तसं नाही. देवाला आवडतं तसं राहिला, देवाला आवडतं तसे वस्त्र परिधान केले, देवाला आवडतं तसा रुद्राक्ष माळ भस्म धारण करण्याचा विषय आपला चाललेला होता. तसं जर देवाच्या सामोरे गेलं तर भगवंत पाहतात, भगवंत विचार करतात, अरे
हा नुसता नावाला माझ्या समोर येत नाही बरं का, हा नुसतं नावाला माझं पूजन अर्चन करत नाही, मग हा माझ्या माघारी सुद्धा मला जसा आवडतो तसाच राहतो, मला जसं आवडतं तसाच. आणि म्हणून भक्ताचं एक अंतरंग स्वरूप लक्षण असतं आणि एक बाह्यांग असतं, म्हणजे बाहेरून त्याला पाहिलं की कळतं अरे हा भक्त आहे. आपल्या कपाळाला कुंकू लावलेलं पाहिलं, आपल्या कपाळाला भस्म चंदन तिलक केलेलं पाहिलं की पाहणाऱ्याला कळतं हे कोणीतरी भक्त आहेत, हे कोणीतरी साधक आहेत. गळ्यामध्ये माळ पाहिली की माणसांना चटकन कळतं अरे हे कोणीतरी परमार्थ करणारे आहेत, देवधर्म करणारे आहेत. का हो तुम्ही माळकरी आहात का? आपल्याला म्हणावं लागतं हो वा आम्ही माळकरी आहोत. म्हणून आवडे देवासी तो ऐका प्रकार, आणि तो प्रकार ऐकणं आपलं चाललेलं आहे. त्याच्यामध्ये रुद्राक्ष माळ भस्म धारण, जसं तुळशी माळ आणि गोपीचंदन टिळा. आणि काय आवडतं भगवंतांना? नामाचा उच्चार रात्रंदिन, अखंड त्याचं नाम गायन करणारा भक्त भगवंतांना आवडतो. अखंड शिवनाम गायन करणारा भक्त भगवंतांना प्रिय होतो. म्हणून प्रयत्न करायला पाहिजे की माझ्या मुखामध्ये भगवंताचं अखंड नाम कसं राहील, कसं राहील, कसं राहील. जो अखंड त्याचं नाम आपल्या मुखामध्ये धारण करून ठेवत असतो, हळूहळू हळूहळू त्याचं अंतःकरण शुद्ध होऊन जात असतं. त्याच्या अंतःकरणामध्ये शुद्ध भक्ती प्रगट होत असते. इतकंच नाही तर आता अशा नामगायन करणाऱ्या भक्ताचा सांभाळ भगवंत करायला सुरुवात करत असतात. जोपर्यंत आपण नुसतं निमित्ताने पूजा कर्म करतो ना, तोपर्यंत भगवंत आपला सांभाळ करतीलच असं नसतं. देव मला सांभाळतो आहे किंवा देवानी मला सांभाळलं पाहिजे अशी खरी अपेक्षा ज्याला आहे ना, त्यांनी त्याचं नाम आपल्या मुखामध्ये धारण करावं. भगवंत म्हणतात मी स्वतःला मला जेवढा प्रिय नाही तेवढं माझं नाम मला प्रिय आहे, आणि जेवढं माझं नाम प्रिय आहे त्याच्याही पेक्षा जास्त मला तो प्रिय आहे जो माझं हे शिवनाम अखंड गायन करतो. तो अत्यंत मला प्रिय होतो, आणि जो प्रिय होतो त्याचा मी अत्यंत प्रेमाने सांभाळ करत असतो, अत्यंत प्रेमाने सांभाळ. आणि मग जीवनामध्ये कोणत्याही प्रकारचं अरिष्ट आपल्या आलं, संकट आलं आपल्या जीवनामध्ये, काही विघ्न आपल्या जीवनामध्ये येणार असेल किंवा आलं असेल, तर ते संकट असं भगवंताचं शिवनाम गायन करणाऱ्यापासून दूर 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 निघून जात असतात. अनेक प्रकारच्या भौतिक संकटातूनही नाम भक्ताला सोडवतं. आणि भवसागर रूपी नौका, भवसागर रूपी हे जे हा जो समुद्र आहे, हा जो सागर आहे, हा जो भवसिंधू आहे, हा भवसिंधू, हा भवसागर तरुण जाण्यासाठी भगवंताचं नाम हीच सर्वश्रेष्ठ नौका आहे. नाम जर काही असेल तर ते दुसरं तिसरं काही नाही, सर्व तत्वांचं, सर्व साधनांचं एकमेव सार जे काही आहे ते सार म्हणजे शिवनाम आहे. सर्व साधनाचे सार, 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 सर्व साधनांचे सार, सर्व साधनांचे सार. वाचे उच्चार शिवनाम, वाचे उच्चार शिवनाम, सर्व साधनाचे सार, सर्व साधनांचे सार, सर्व साधनांचे सार. वाचे उच्चार शिवनाम,
शिवनाम वाचे उच्चार शिवनाम सर्व साधनांचे सार सर्व साधनांचे सार सर्व साधनांचे सार न लगे योगाची कसवटी न लगे योगाची कसवटी न लगे योगाची कसवटी न लगे योगाची कसवटी शिवनाम उच्चार होती शिवनाम उच्चार होती सर्व साधनांचे सार सर्व साधनांचे सार सर्व साधनांचे सार घडे जप तप अनुष्ठान घडे जप तप अनुष्ठान घडे जप तप अनुष्ठान घडे जप तप अनुष्ठान वाचे वदता शिवदान वाचे वदता शिवदान सर्व साधनाचे सार सर्व साधनांचे सार सर्व साधनांचे सार एका जनार्दने सोपे एका जनार्दने सोपे एका जनार्दनी सोपे एका जनार्दनी सोपे शिवनामे जाती पापे शिवनामे जाती पापे सर्व साधनांचे सार सर्व साधनांचे सार सर्व साधनांचे सार सर्व साधनांचे सार सकल साधनांचं सार आहे भगवंताचं नाम. कधी कधी मनुष्याला फार अवघडामध्ये पडावं वाटत असतं. सोपं सोपं काही साधू संतांनी सांगितलेलं असेल तर ते कधी कधी माणसांना पटत नाही. एवढं सोपं आम्हाला सांगितलं आणि तेवढं सोपं सोपं जर का आम्ही केलं तर आम्हाला लाभ होईल का, अशी शंका, असा संशय, असा अविश्वास मनामध्ये उत्पन्न होतो. जे फल यज्ञ करण्याचं आहे, जे फल दान करण्याचं आहे, जे तप करण्याचं आहे, जे यात्रा करण्याचं आहे, जे फल सकल साधन करण्याचं आहे महाराज, नव्हे नव्हे याच्याही पेक्षा फार मोठी मोठी साधनं या जगात आहेत बरं का. आता आपल्याला साधन माहीत नाहीत जास्त, कारण आपण साधन मार्गी माणसं नाहीत, आपण गृहस्थाश्रमी आहोत. आणि आता तशी साधना करणारे लोकही कमी झाले. भले ते गृहस्थाश्रमी असो का संन्यास घेतलेले असो, संन्यास आश्रम स्वीकारलेले तरी कुठं पंचाग्नी साधन करत आहेत महाराज. आता संन्यासी काय करत आहेत काय नाही याच्यावर बोलण्याचा ना माझा अधिकार आहे ना कोणत्याही गृहस्थाश्रमी माणसाचा अधिकार आहे. म्हणून मी क्षमा मागतो पुन्हा. यती धर्माचा अंगीकार केलेल्या, संन्यास धर्माचा अंगीकार केलेल्या संन्यासांची, संन्यासी महात्म्याची क्षमा मागतो. त्यांना म्हणावं लागतं आपल्याला, महाराज आम्हाला जे जमलं नाही ते तुम्ही केलं. कौपीनवंत खलु भाग्यवंत, आम्ही तिथंच आहोत अजून घरात, नुसता विचारच करतो आम्ही. घरातून जाईन
तीर्थक्षेत्रावर जाईन, तप करीन, पण आम्हाला निमित्त लागतं. नवरा बायकोचं भांडण व्हायला पाहिजे. भांडण झालं तर कुठं माणसाला घर सोडून जावं वाटतं ना. गोडी गुलाबीनं संसार चाललेला असेल तर कशाला कोणाला सोडून जावं वाटेल. धर्मपत्नी गोड बोलते, प्रेमाने राहते, प्रेमाने सगळं ऐकून घेते. कधी कधी पतिराज रागावले तरी सुद्धा, आणि पुरुषही तसाच. तुला जे बोलायचं ते बोल बाई, माझी काही तक्रार नाही. तोही सहन करणारा, ही पण सहन करणारी, अशी जर का जोड जमली तर मग आगीची थिणगीच पडत नाही, आगच लागत नाही. गरम झाले तर दोन्ही गरम होतात, शांत झाले तर दोघंही शांत होतात, असंही होतं ना. आणि मग गोडी गुलाबीनं संसार चाललेला आहे, मग मनुष्याला त्रागाच उत्पन्न होत नाही. असं वाटतं किती चांगलं आहे, किती सुंदर जग आहे, वा वा. वेडी आहेत ते माणसं जे घरदार सोडून जातात, काही खरं नाही त्यांचं. त्यांना कळालंच नाही हो, हे सुख काय असतं ते त्यांना कळलंच नाही. गेले सोडून, बसले एकटे. नको म्हटले आम्हाला, धर्मपत्नी नको, पतिराज नको, लेकर बाळ नको, आम्ही एकटे बरे आहोत असं आपण म्हणतो. असं ते म्हणतात जे प्रपंचात सुखी आहेत. जेवढे संसार सुखी दिसतात आपल्याला, त्याच्या दुप्पट संसार पाहावेत या जगात. क्लेश चाललेलेच आहेत. भांड्याला भांड, मग माणसंही म्हणतात अहो लागतच, भांड्याला भांड लागतच, इतकं कुठं मनावर घेता, द्या सोडून. चालत राहायचं, करत राहायचं, होत राहतं सगळं. अहो कायच या जगातल्या प्रपंचाच्या गोष्टी एवढ्या रसाळ आहेत महाराज. म्हणजे रस घेतला ना, असं बोलणाऱ्याला बोलावं वाटतं, ऐकणाऱ्याला ऐकत बसावं वाटतं, आणि भोगणाऱ्याला भोगत. वा वा, संसाराच्या गप्पा, प्रपंचाच्या गप्पा तर इतका रंजक कुठलं नाही. उगीच 2-2 तास, 3-3 तास कसे जातात कळत नाही, आणि मग आठवतं अगं बाई माझे कपडे राहिले. माझं सगळं काम बाकी आहे बाई, चला बाई आवरते आता. असं होतं. फार रंजक आहे प्रपंच, फार रंजक संसार. म्हणून जे यती झाले, जे संन्यासी झाले, अवघडामध्ये माणसं जाण्याचा बऱ्याच वेळेला प्रयत्न करत असतात. कारण काय? सोपं साधन. गृहस्थाश्रमी माणसं सुद्धा अनेक प्रकारची साधनं करतात. साधनांचा विषय चाललेला होता आपला. आता साधन फार कमी झाले. पूर्वीला खूप साधना करणारी माणसं होती. आता फार बोटावर मोजण्या एवढी माणसं आपल्याला पाहायला भेटतात. ते म्हणतात महाराज आम्ही पहाटे 3:30 वाजता उठतो बरं का, 2 तास ध्यान, 3 तास ध्यान करतो, कोणी म्हणतं मी यज्ञ करतो, कोणी म्हणतं मी वाचन करतो, जप करतो, एकाग्रतेनं. आम्ही एकदा मांडी घालून बसलो की पुन्हा. फार कमी माणसं राहिली अशी जी एकाग्रतेनं साधना करणारी आहेत. रत राहिलं पाहिजे साधनेमध्ये, करत राहिलं पाहिजे, काही ना काहीतरी परमार्थामध्ये करत राहिलं पाहिजे. निष्क्रिय होता कामा नये. कधीतरी आपल्याला कळतं की खरं काय करायचं असतं, मग कधीतरी आपलं खरं करणं सुरू होत असतं. आणि तीच ही पायरी आहे महाराज. ज्या पायरीवरती आपल्याला सांगितलं जातं तुम्ही तेही साधन करत आहात, तुम्ही हे सुद्धा साधन करता, तुम्ही ते सुद्धा साधन करतात. तुम्ही उपवास करत आहात का? आनंदाने करा. तुम्ही जप करत आहात का? आनंदाने करा. तुम्ही तप करत आहात? आनंदाने करा. व्रत करत आहात? आनंदाने करा. तीर्थयात्रा करत आहात? खूप आनंदाने, खूप समाधानाने सगळं करत राहा माणसांनी. दान करत आहात? शक्य होईल तेवढं दान करत राहा. मंदिरामध्ये सेवा करत आहात? आनंदाने करत राहा. देवाची पूजा घरी करत आहात, मंदिरात करत आहात? खूप करत राहा. आतापर्यंत आम्ही करत नव्हतो महाराज, पण आता करायला लागलो. अजून करत राहा. करणाऱ्यांनी भरपूर करत राहावं, भरपूर करत राहावं, भरपूर करत राहावं महाराज. कुणी म्हणेल महाराज हे कधीपर्यंत करायचं असतं? ज्या वेळेला हे सगळं करणं सवर्ण बंद करायची वेळ येते
त्यावेळेला कोणाला माझ्यासारख्याला हे सांगायची गरज नसती की आता तुम्ही करणं बंद करा. कोणीतरी सिद्ध महात्मे बरोबर आपल्याला भेटतात, कोणीतरी संत साधू सद्गुरू आपल्याला भेटत असतात. म्हणून करत राहिला पाहिजे जे आपण करत असतो ते. पण हे करता 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 अजून एक करायला आपल्याला सांगितलं. सोप्यात सोपं साधन भगवंताच्या नामाची जोड द्यायला सांगितली. म्हणून दोन गोष्टी करता येऊ शकतात माणसाला. एक, खूप करत राहायचं, अवघडाती अवघड साधन करायचं, क्लिष्ट साधन, की समोरच्याला म्हणावं वाटलं पाहिजे, बाप रे तुम्ही असं करता, आम्हाला तर तसं जमतच नाही. तुम्ही 3 तास बसतात, आम्हाला तर 10 मिनिटं बसवलं जात नाही. तुम्ही एवढा जप करतात, माझ्याकडून तेवढा होत नाही. तुम्ही बिना अन्न पाण्याचा उपवास करतात, तुम्हाला नमस्कार आहे, खूप किती चांगलं आहे. आणि खरंच चांगलं, करणाऱ्याला नमस्कार केला पाहिजे, करणाऱ्याला प्रोत्साहन दिलं पाहिजे. पण समजा आपण भरपूर क्लिष्ट साधन करत असलो आणि त्याच्यामध्ये जर का भगवंताचं सोपं नाम आपण गाणं सोडून दिलेलं असेल ना, मग भगवंताला जरासं कुठंतरी कमी कमी वाटायला लागतं. पहा आता इथं नामाचं महात्म्य उघडं होतं. खूप करता करता जर नाम सुटत असेल तर भगवंताला असं वाटतं, हा भक्त अजून माझ्यासाठी काहीच करत नाही. आणि सगळं करता करता जर नाम गायन करणं चाललेलं असेल तर ते देवाला असं वाटतं, माझा भक्त माझ्यासाठी आता खरं करतो आहे. आणि आता तिसरा टप्पा, जो कोणतेच क्लिष्ट साधन करू शकत नाही त्यानं जर का संकल्प केला की हे भगवंता, हे महादेवा, मी कोणत्याच अवघड साधन करू शकत नाही, माझी तशी मानसिक अवस्था नाही, तशी शारीरिक माझी अवस्था नाही, मला माझे पाय दुखतात, मला बसता येत नाही, मला चालत मंदिरामध्ये जाता येत नाही, मला पूजा करता येत नाही, मला मंत्र येत नाही, तंत्र येत नाही, यंत्र येत नाही. आणि मी शिवकथेमध्ये तर ऐकलं किती किती गोष्टी महाराजांनी सांगितल्या शिवांची पूजा कशी करायला पाहिजे. ते सगळं ऐकून तर मी थक्क झाले की महादेवाची पूजा, महादेवाची सुद्धा पूजा अशी असते का? कसं करणं होईल आपल्या सगळ्यांकडून, कधी करणं होईल एवढं सूक्ष्म? पहा, माणसाने कितीही केलं ना तरी कुठं ना कुठं तरी कमतरता राहत असते. आणि माणसाच्या करण्यात जी कमतरता राहत असते ती कमतरता भगवंताच्या नामाने पूर्ण होत असते. म्हणून कर्म सुरू करताना भगवंताचं नाम घेऊन काम सुरू करावं. कोणतंही काम, पूजा विधान जरी सुरू करायचं तरी सुद्धा अगोदर गुरुजी हरिही ओम या मंत्राचा उच्चार करतात. भगवंताच्या नामापासून सुरुवात. भगवंताच्या नामामध्ये मध्य आहे आणि कर्माच्या अंती सुद्धा भगवंताचं नामच असतं. न्यूनम संपूर्णता याती. जे काही माझ्या पूजेमध्ये, दानामध्ये, तपामध्ये, जपामध्ये, यज्ञामध्ये माझ्याकडून जी काही न्यूनता, अपूर्णता, कमतरता राहिली असेल भगवंता, मी तुझं नाम गायन करतो. त्या नामामध्ये ते सगळं राहिलेलं पूर्ण होऊन जावो. आणि पूर्ण होतं. म्हणून साधन करावं, साधनाच्या जोडीला नाम धरावं. आणि असा एखादा भक्त जो क्लिष्ट साधन करू शकत नाही ना, त्यांनी साधन करणाऱ्याच्या तुलनेमध्ये दुप्पट, तिप्पट, चौपट भजन करावं, नाम गावं. महाराज, खूप भजन करावं त्यांनी. एका बाजूला पूजा करणारा भक्त, एका बाजूला दान करणारा, जप करणारा, तप करणारा, यात्रा करणारा भक्त, आणि दुसऱ्या बाजूला फक्त नाम गाणारा भक्त असतो ना, तर नाम गाणाऱ्याचं पारडं जड होत असतं. म्हणून संकल्प घेतला पाहिजे, प्रयत्न केला पाहिजे की माझ्या भगवान शिवांचं नाम माझ्या मुखातून कधीही खंडित झालं नाही पाहिजे. आणि त्याच्यासाठी स्वतःला भगवंताच्या नामाचा ध्यास लावून घेतला पाहिजे. आणि ध्यास लावून घेतल्यानंतर अखंड एकच क्रिया करायला पाहिजे, एकच गोष्ट करायला पाहिजे. ती कोणती? ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय.
नमः शिवाय. असं अखंड भगवंताच्या नामाचा ध्यास स्वतःला लावून घेतला पाहिजे. सगळे साधन भगवंताच्या नामामध्ये येत असतात आणि सगळ्या साधनांमध्ये भगवंताचं हे नाम समाविष्ट होत असतं. करणारे भेटले त्यांना म्हणावं तुम्ही भगवंताचं नामस्मरण करता का? तो जर म्हटला नाही हो, पण मी हे पुष्कळ सगळं करतो, त्याला म्हणावं भगवंताचं नामस्मरण सुद्धा करत राहा. आधी भौतिक संकटही निवारण होतं, आधी दैविक संकटही निवारण होतं, आध्यात्मिक संकटही देवाच्या नामाने निवारण होत असतं. भगवंत त्या भक्ताचा सर्व दृष्टीनं सर्व कालावधीमध्ये सांभाळ करत असतात. असं भगवंताचं नाम. आवडे देवासी तो ऐका प्रकार, नामाचा उच्चार रात्रंदिन. सूतजी महाराज शौनकांना हे शिवनाम महात्म्य सांगत आहे. आणि महात्म्य ऐकून शौनकांच्या मनामध्ये शिवनाम अखंड मुखामध्ये धारण करण्याची प्रेरणा उत्पन्न झालेली आहे. शौनकांच्या चित्तामधल्या आतापर्यंतच्या प्रश्नांचं निरसन झालं, शंकांचं निरसन झालेलं आहे. आणि शौनकांनी पुढचा प्रश्न सूतजी महाराजांना विचारला. सूतजी महाराज, बसा. सूतजी महाराज, हे जगत ज्या वेळेला इथं नव्हतं, ही सृष्टी ज्या वेळेला जन्माला आलेली नव्हती, त्यावेळेला हे भगवान शिव कोणत्या रूपामध्ये स्थित होते, कोणत्या अवस्थेमध्ये ते परमतत्व होतं, कुठं होतं आणि कसं होतं, त्या परमतत्वाविषयी आम्हाला सांगा. आणि ज्या वेळेला ही सारी सृष्टी त्या परमात्म्याला कशा पद्धतीनं ही सृष्टी निर्माण करण्याची इच्छा झाली आम्हाला सांगा. आम्ही तर असं ऐकलंय की तो परमात्मा निराकार आहे, निर्गुण आहे, निरावयव आहे, अव्यक्त होता. म्हणजे तो कुठं दिसत नाही, त्याला पाहिला गेलं तर त्याचे काही रूप नाही, मूर्ती नाही, हात पाय डोळे कान नाक मुख इंद्रिय काहीच नाही. बस नुसतं त्याच्याबद्दल ऐकणं होतं, ऐकणं चाललंय. देव असा, देव तसा, परमात्म तत्व असं, परब्रह्म तत्व असं आहे तसं आहे. पाहिला गेलं तर कुठं काहीच दिसत नाही. आणि आता पाहिला गेलं तर त्याची मूर्ती आहे, त्याचा फोटो आहे, म्हणजे प्रतिमा आहे, शिवलिंगाच्या रूपामध्ये त्याचं दर्शन आम्हाला होत आहे. असा तो परमात्मा जो कुठंही दिसत नव्हता, तो या शिवलिंगाच्या आकारात कसा आला आणि का आला आम्हाला सांगा. आणि त्या परमात्म्याला हे जगत उत्पन्न करण्याची इच्छाशक्ती कशी उत्पन्न झाली आणि त्यांनी काय काय केलं आम्हाला सांगा. सूतजी महाराज कथाभाग वर्णन करून सांगायला लागले. हाच प्रश्न पूर्व कालामध्ये नारदजी महाराजांनी ब्रह्मदेवांना विचारला होता. आणि नारदजी महाराजांच्या मनामध्ये हा प्रश्न येण्याला एक कारण घडलं होतं. नारदांच्या जीवनामध्ये एक घटना घडली होती. पूर्व कालामध्ये नारदजी महाराज तप करण्यासाठी एका पर्वतावरती जाऊन विराजमान झालेले आहेत. एकाग्र अंतःकरणाने अनेक वर्षापर्यंत नारदजी महाराज तप करत आहेत. ज्या वेळेला नारदजी महाराजांचं तप वाढायला लागलं, तपाचा प्रभाव नारदजी महाराजांवरती दिसायला लागला, स्वर्गामध्ये बसलेल्या इंद्राला भीती वाटायला लागली. नारदांचं तप जर का पूर्ण झालं तर नारदांना माझं इंद्रपद भेटून जाईल, आणि जर नारदांना माझं इंद्रपद भेटलं तर मला खुर्ची सोडावी लागेल, आणि मला काही आत्ताच माझं हे इंद्रपद सोडायचं नाही. म्हणून नारदांच्या तपामध्ये आपण काहीतरी आता विघ्न उत्पन्न केलं पाहिजे. म्हणून कामदेवाला आज्ञा केली. म्हटले, कामदेवा,
तुझं सगळं बिऱ्हाड सोबत घे, रतीला सोबत घे, वसंताला सोबत घे, तुला जे जे सामग्री लागते ती सगळी सोबत घे आणि जा. नारदजी महाराज जिथं तप करायला बसलेले आहेत ना, तिथं नारदांचं अंतःकरण तुझ्या कामनेने मोहित करून घे. त्यांच्या मनामध्ये काम उत्पन्न झालं पाहिजे असं काहीतरी कर, म्हणजे तप भंग होईल. आपण जर का साधना करत आहोत, आपण जर का तप करत आहोत, तर भक्तिशास्त्र असं सांगतं की मनुष्याने विषय विकारांपासून सावधान राहिलं पाहिजे. कारण असं होतं की जेवढ्या तीव्रतेनं भक्त साधना करण्यासाठी तत्पर होतो, तेवढ्याच तीव्रतेनं हे विषय विकार आपल्याकडे धावत पळत येण्याची शक्यता असते. आणि हे एकमेकांचे विरोधी आहेत. विषय विकार देवाच्या भक्तीचे विरोधी आहेत आणि देवाची भक्ती ही विषय विकारांची विरोधी आहे. जिथं विषय विकार असतात तिथं भक्ती राहत नसते. जिथं भक्ती खऱ्या अर्थाने प्रगट होते तिथं विषय विकारांना ती येऊ देत नसते. पण सामान्य पायरीवर ज्या वेळेला आपण काही ना काहीतरी कर्म करत असतो, त्यावेळेला आपलं पाऊल घसरतं कुठं? आपण भक्तीमध्ये वर 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 का जात नाही? जिथं आहोत तिथंच आहोत. काही काही भक्त तर असे जिथं आहे तिथंच नाही, त्याच्याही पेक्षा खाली येऊन जातात. याचे पुराणांमध्ये अनेक दाखले, अनेक उदाहरणं आपल्याला पाहायला भेटत असतात. कुणाचा कामाने नाश झाला, कुणाचा क्रोधामुळे नाश झाला, कुणाचा लोभामुळे नाश झाला, कुणाचा ईर्षेमुळे नाश झाला, कुणी द्वेष केला, कुणी विनाकारण दुसऱ्याशी वैर केलं, विनाकारण दुसऱ्यासोबत स्पर्धा करण्याचा प्रयत्न केला. असे भले भले तपस्वी साधू मुनी वृंद काम क्रोध लोभानी त्यांचं पतन झालं. म्हणून काम एष क्रोध एष रजो गुण समुद्भवः महाशनो महापाप्मा विद्येन मिह वैरिणम. हे कामक्रोध काय आहेत? भजन करणाऱ्या भक्तासाठी सगळ्यात मोठे वैरी आहेत. या जगात आपला कोणी जर का शत्रू असेल, जो आपलं अखंड नुकसान करतो आहे, तर तेच बाहेरचे शत्रू नाहीत महाराज. खरे शत्रू आपल्या अंतःकरणामध्ये बसलेले आहेत आणि त्यांना विषय विकार असं म्हणत असतात. खरे शत्रू आपल्या अंतःकरणात, आपल्या शरीरातच बसलेले आहेत आणि आपण बाहेरच्या शत्रूंवर विजय मिळवण्याचा प्रयत्न करतो. खरा शूर, खरा वीर, खरा पराक्रमी कोण आहे? तुका म्हणे आम्ही बळी वीर गाढे. महाराज स्वतःला वीर म्हणून घेतात, बलवंत म्हणून घेतात, सामर्थ्यवंत म्हणून घेतात, प्रतापी म्हणून घेतात. पण तुमच्या हातात कधी आम्ही तलवार पाहिली नाही. कधी जगद्गुरु तुकोबारायांच्या चरित्रामध्ये तुकोबारायांनी युद्ध प्रसंग, युद्ध केलं असं काही कधी उल्लेख नाही. मग स्वतःला तुम्ही तुका म्हणे आम्ही बळी वीर गाढे असं कसं काय म्हणतात? किंवा रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग, असं काही युद्ध केलं? त्यावेळेला साधू संत महात्मे म्हणतात, अरे आम्ही या जगात आमचं कोणीच वैरी नाही. या जगात खरे मित्र आमचे किंवा जगाचे खरे मित्र कोणी असतील तर आम्हीच आहोत. देवच खरा आपला सखा, संतच खरे आपले सखे आहेत महाराज. संतांच्या संबंधामध्ये सखे संत जन भेटतील असं वर्णन आहे. संत सखे आहेत म्हणतात. सखा म्हणजेच मित्र. नात्यांमध्ये या जगात सगळ्यात पवित्र नातं आणि शुद्ध नातं कोणतं असेल तर ते मैत्रीचं नातं आहे. अत्यंत विशुद्ध नातं आहे. बाकी नाते सगळे या जगामध्ये असतात, पण नात्यात सुद्धा एक नातं असलं पाहिजे ज्याला मैत्रीचं नातं म्हणतात. पती पत्नी जरी असतील ना, त्यांच्यात मैत्री भाव पाहिजे, म्हणजे ते समान भावाने राहतात. भाऊ भाऊ असतील मैत्री भाव, पिता पुत्रांमध्ये सुद्धा, माईलेकरामध्ये सुद्धा मैत्री भाव. आपण ज्यांच्या ज्यांच्या सोबत व्यवहार करतो त्यांच्यासोबत मैत्री भाव. पण अशी शुद्ध मैत्री सहजासहजी उपलब्ध होत नाही. म्हणून काल आपण पार्थिव शिवलिंगाचं महात्म्य ऐकत असताना पाहिलं, ज्याला
मित्र पाहिजे, त्यांनी इतक्या इतक्या पार्थिव शिवलिंगांचं पूजन करावं. कोणी म्हणेल मित्र काय फार मोठी गोष्ट आहे का या जगात, की त्याच्यासाठी हे साधन सांगितलं? काहीतरी असेल त्याच्या पाठीमागं त्या संबंधाच्या, म्हणूनच आहे ना, ज्याला सच्चा मित्र भेटला महाराज तो भाग्यवान, असं असतं. मैत्रीचं वर्णन चाललेलं नाही आपलं. खरा सखा कोण आहे, खरा सुहृद कोण आहे? सखा अर्थात मित्र, संत. बरं मित्र का म्हटलं जातं? बरं मित्र त्यालाच म्हणतात जो आपल्या अखंड चांगल्याचा, कल्याणाचा विचार करतो, आपल्या सुखाचा विचार करतो. खरा मित्र कोण आहे? जो तोंडावरती तोंड चोपडेपणाने नुसता गोड बोलतो तो मित्र नसतो. आपलं हित व्हावं म्हणून वेळ प्रसंगी 4-2 शब्द शिव्या आपल्याला देतो. कशासाठी? आपल्या हितासाठी. म्हणून त्याला मित्र म्हटलं जातं. कारण त्याला फक्त आपल्या प्रेमाच्या माणसाचं, आपल्या मित्राचं चांगलं झालं पाहिजे इतकाच विचार असतो, त्याच्या पुढचं काहीच नाही. मग ते तुझ्याशी मी गोड बोलून तुझं चांगलं करेल नसता, तुला 2 देऊन चांगलं करेल, पण मी तुझं चांगलं करेल. मी तुझं आयुष्यात वाईट होऊ देणार नाही. मी तुझा सखा आहे. असे सखे संत जन भेटतील. खरं खरं मैत्री, खरी मैत्री धर्माचं पालन तर देवच करतात. खरं मैत्री धर्माचं पालन तर साधू संतच करतात. काय अर्जुनजी महाराजांनी पुण्य केलं असेल माहित नाही, त्यांना भगवान गोपालकृष्णांसारखा मित्र भेटला. भगवान गोपालकृष्णांसारखा सखा त्यांना भेटला. ज्ञानोबारायांना कौतुक वाटलं. या जगदीश्वराचे प्रेम येथ दिसतसे निरुपम. कै पार्थे येणे सर्वोत्तम पुण्य केले. ज्ञानोबारायांसारखा महात्मा आपलं व्याख्यान जरासं थांबवून अर्जुनजी महाराजांसाठी स्तुतीचे शब्द बोलतो आहे. का? इतकं प्रेमामध्ये वाहून गेलेलं आम्ही भगवंताला कधीच पाहिलं नाही. एवढे भगवंत अर्जुनजी महाराजांच्या प्रेमामध्ये वाहून गेले, स्वतःला विसरून जातात. अर्जुनाला पाहिलं की भगवंत म्हणतात मला माझा स्वतःचा सुद्धा स्मरण राहत नाही, तर जगाचा विषय दूर राहिला. अर्जुन दुसरा तिसरा कोणी नसून माझा जणू काही आत्मा आहे. माझ्या आत्म्याचंच नाव जणू काही अर्जुन आहे. बस आम्ही फक्त दिसायला 2 आकृती आहोत, तर एका आकृतीचं नाव अर्जुन आहे आणि एका आकृतीचं नाव श्रीकृष्ण आहे. याचं दर्शन पांडवांना सुद्धा घडलं युद्धाच्या प्रसंगामध्ये. एक दिवस रात्रीच्या वेळेला अचानक भगवंतानी अर्जुनजी महाराजांच्या शिबिरामध्ये प्रवेश केला. द्रौपदी आई साहेब अर्जुनजी महाराजांच्या शिबिरात त्या दिवशी होत्या. आणि द्रौपदी आई साहेब काय करत होत्या? अर्जुनजी महाराजांचे पाय दाबत होत्या. दिवसभर युद्ध झालेलं होतं. अर्जुनजी महाराजांना गाढ झोप लागलेली होती. आई साहेबांना वाटलं पतिराज थकलेले असतील, पाय दाबत होत्या. भगवंत अचानक आले. द्रौपदीला सांगितलं तू बाजूला हो. काय करायचं आहे हरी, तू बाजूला हो. द्रौपदी आई साहेबांना बाजूला केलं आणि अर्जुनजी महाराजांच्या पायाजवळ भगवंत बसले आणि अर्जुनजी महाराजांचे पाय दाबायला लागले. द्रौपदी आई साहेब आश्चर्याने पाहायला लागल्या. धावत पळत गेल्या. युधिष्ठिरजी महाराजांना, भीमदादाला, नकुल सहदेवाला, कुंती आई साहेबांना जागं केलं. आई साहेब लवकर चला, दादा लवकर चला. सगळ्यांना बोलावून आणलं. पहा पहा इथं काय चाललेलं आहे. सगळेजण शिबिरामध्ये येऊन पाहतात ना, तर देव अर्जुनजी महाराजांचे पाय दाबत होते आणि अर्जुनजी महाराज गाढ झोपलेले होते. जाग आलेली नाही. युधिष्ठिरजी महाराज पुढे आले. प्रभू
आपण काय करत आहात? तुमचं स्थान कुठं आहे? बाहेर ज्या वेळेला तुम्ही समाजामध्ये पडतात, रस्त्याने चालताना ज्या वेळेला तुम्हाला माणसं पाहतात, तुमच्याकडे पाहणारा प्रत्येक व्यक्ती तुमच्या समोर नतमस्तक झाल्याशिवाय राहत नाही. द्वारकाधीश अनंत ब्रह्मांड नायक श्रीकृष्ण रस्त्याने निघालेले आहेत असं म्हटल्याबरोबर सारे जण तटस्थ होऊन तुमच्याकडे पाहतात. तुमच्याकडे पाहताना कुणाची नजर इकडची तिकडं होत नाही, असे सारे तुम्हाला मान सन्मान देतात आणि तुम्ही अर्जुनाचे पाय दाबत आहात. युधिष्ठिराला कळावं माझ्या अर्जुनाचंही माझ्यावरती किती प्रेम आहे, किती चित्त आहे माझ्यात, हे सांगावं, दाखवावं. म्हणून युधिष्ठिराला सांगितलं, अर्जुनाच्या ओठाजवळ तुझा कान लाव. आणि जसेच हळूच युधिष्ठिरजी महाराज अर्जुनजी महाराजांच्या जवळ गेले ना आणि आपला कान जवळ केला, ओठाजवळ, मुखाजवळ, तर अर्जुनजी महाराज गाढ झोपेमध्ये होते. तरी सुद्धा आवाज यायला लागला, कृष्ण 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 कृष्ण. युधिष्ठिरा, उत्तर मिळालं का? म्हणून पहा, त्याचं कौतुक वाटलं. आम्हाला सांगा म्हटले, त्या शिवतत्वाच्या संबंधामध्ये कसे साकार झाले ते. नारदजी महाराजांचं चरित्र पाहत होतो आपण, भाव पाहत होतो. नारदजी महाराज तप करत आहेत, इंद्राने प्रयत्न सुरू केलेले आहेत, कामदेवाला पाठवलं तप भंग करावं. भक्ताचे खरे वैरी कोण आहेत? तुका म्हणे आम्ही बळी वीर गाढे, याच्यावरून विषय चिंतन चाललेलं होतं. असा काय पुरुषार्थ असतो भक्ताच्या जीवनामध्ये? बस विषय विकारांना थारा. भजनामध्ये सगळ्यात मोठं विघ्न म्हणजे विषय विकारांचं असतं. आणि आपल्या सामान्य व्यक्तीच्या जीवनामध्ये तर आपण विषयांना आवरणं फार अवघड होतं, विकारांना आवरणं फार अवघड होतं. त्यातल्या त्यात कलियुग चाललेलं आहे. इथं काम बलवत्तर, क्रोध बलवत्तर. का? कारण रात्रंदिवस ध्यानच विषयांचं चाललेलं आहे ना. विषयांचं ध्यान कसं चाललेलं आहे सगळ्यांचं? का चाललेलं आहे? कारण डोळ्यांनी विषयच पाहत आहेत. जगात विषय दर्शन, जगामध्ये विषय दर्शन, घरामध्ये विषय दर्शन, मग ते टेलिव्हिजनच्या माध्यमातून, मोबाईलच्या माध्यमातून चाललेलं आहे. सगळीकडे विषयाचं प्रलोभन आपल्याला दिसत आहे आणि आपणही ते आनंदाने पाहत आहोत. आपल्याला ते सगळं आवडायला लागलं. आपल्याला अजून ही गोष्ट कळत नाही. बस भक्त म्हणतो आहोत आपण आपल्याला, पण आपणही त्याच्यात वाहून गेलेलो आहोत. हे भक्त म्हणून घेणाऱ्यांना सुद्धा कळेन असं झालेलं आहे. त्याच्यात मी पण आलो. माझ्याच उदाहरणावरून तुम्हाला सांगतो आहे मी मला वेगळं ठेवत नाही याच्यातून. बस आपल्यापासून वेगळा आहे ग्रंथ, आपल्यापासून वेगळे आहेत संत साधू. आपण वाहत चाललो. प्रलोभन आपल्याला दिसत आहे, आकर्षण उत्पन्न होत आहे आणि मग डोळ्याला वस्तू दिसत नसली तरी आपलं विषयांचं ध्यान चाललेलं आहे. जे पाहिलं त्याचंच ध्यान. बाजारात गेलो होतो कशासाठी, पाहिलं काय? आपण म्हणतो आज मी बाजारात गेलो होतो, गेली होते हे आणायला, पण मला ते दिसलं, इतकं छान होतं बाई, मला इतकं आवडलं, मी यांना घ्या सुद्धा म्हटलं, यांनी मला नको म्हटलं, पुन्हा घेऊ. आणि त्याचा परिणाम काय झाला? घरी आलो तरी सुद्धा वस्तू ध्यानातच आहे, विषय ध्यानातच आहे. बाहेर गेलो, खाण्यापिण्याचे पदार्थ शोकेसमध्ये मांडून ठेवलेले आहेत. पाहिल्यानंतर खावं वाटतं पण खाता येत नाही. मग घरी गेल्यानंतर पुन्हा त्या पदार्थांचं ध्यान येतं. या ध्यानाचा परिणाम काय होतो गीता सांगते. ध्यायतो विषयान पुंस संगस्ते शूपजायते, संगात संजायते कामः, कामात क्रोधो बिजायते, क्रोधात भवति सम्मोह,
संमोहात स्मृतिविभ्रमः स्मृतिभ्रंशात बुद्धिनाशो बुद्धिनाशात प्रणश्यति. एक वेळेला जीवानी विषयाचा ध्यान किंवा विषयाचा संग केल्याचा परिणाम काय सांगितलेला आहे? विनाश हा त्याचा परिणाम आहे. आणि ती विनाशाची शृंखला कशी वाटचाल करते? अगोदर ध्यान घडतं, ध्यानातून काम उत्पन्न होतो, तो काम पूर्ण झाला नाही तर क्रोध उत्पन्न होतो. कारण असं वर्णन केलं, कामाच्या पाठोपाठ क्रोध आपोआपच येतो. क्रोध उत्पन्न होतो. क्रोध उत्पन्न झाला माणसाला की चांगलं वाईट कळत नाही आणि यालाच म्हणतात संमोह, यालाच म्हणतात मोह. रागाच्या भरात माणूस म्हणतो, अहो ते फार चांगले आहेत हो, पण काय करावं, त्यांना इतका राग येतो पटकन, रागाच्या भरात ते खूप बोलून जातात, पण ते मनाने चांगले आहेत. अरे पण बोलून गेले ना, ते शब्द लागले ना समोरच्याच्या मनावरती, अंतःकरणावरती. असं मलाच राग येतो म्हणून मी रागावर कशाला बोलू जास्त. नाथबाबांनी आम्हाला शिकवलं. एक भक्त नाथबाबांकडे आला, महाराज मला नुसतं गुळ खायची सवय आहे. काय असं काहीतरी. मुलाला घेऊन गेले. मला म्हटले, महाराज हा याला पुरणपोळी आवडते, म्हटले सतत पुरणपोळी खातो, याला काहीतरी तुम्ही सांगा तुमच्या शब्दामध्ये. म्हटले 15 दिवसांनी या. आता नाथबाबांना काही सांगता येत नव्हतं 2 शब्दांनी. नाथबाबांनी 15 दिवस मागून घेतले. 15 दिवसांनी ते भक्त पुन्हा आले. मग नाथबाबांनी उपदेश केला. त्यांनी प्रश्न विचारला, महाराज हेच सांगायचं होतं तर त्या दिवशी सांगायचं ना, 15 दिवस कशाला खर्च केले? म्हटले तोपर्यंत मलाच गुळ खायची सवय होती, अगोदर मी स्वतःला ताब्यात घेतलं मग सांगायचं. तसंच याचं एक सूत्र आहे महाराज, आम्हाला एक नियम लावून दिला, बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले. म्हणून बोलत असताना बोलणाऱ्याला सुद्धा इतकं सावधानतेने बोलावं लागतं. नुसतं बोलता आलं म्हणजे टाळ 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 बोलत सुटावं असं नसतं. निदान माझं व्यासपीठ तरी मला सावरतं, मला सांभाळतं आणि मला काही काही वेळेला बोलत असताना सावध करतं. काही काही वक्त्यांचे व्यासपीठ वक्त्यांना शुद्ध देत नाहीत महाराज. ते या अर्थाने बोलतात जसं आम्ही दुसऱ्यांना शिकवण्याचा ठेकाच घेतलाय. सांगत सुटतात, सांगत सुटतात, सांगत सुटतात. माझ्या व्यासपीठाने मला व्यासपीठावर बसवताना सांगितलं, तुला जगाशी बोलायचं नाही, तुला स्वतःशी बोलायचं आहे. आणि मी ज्यावेळेपासून व्यासपीठावर बसलो त्यावेळेपासून माझा हा स्वानुभव राहिला की काही गोष्टी बोलत असताना या मला स्वतःला जितक्या जास्त कळतात तितक्या प्रमाणामध्ये श्रोत्यांना कळत असतील अथवा नसतील हे मी सांगू शकत नाही. परंतु व्यासपीठ मला बऱ्याच गोष्टी शिकवतं आणि त्या शिकण्याचा मला प्रयत्न करायला सांगितला. म्हणून राग माझ्या सोबतचेच माणसं त्यांना माहीत आहे. म्हणून बस झाला. आता कामाच्या पाठोपाठ क्रोध आपोआप येतो. क्रोध आला की मोह उत्पन्न होतो. मोह उत्पन्न झाला की स्मृतिभ्रंश होतो माणसाला. स्मृतिभ्रंशात बुद्धिनाशो बुद्धिनाशात प्रणश्यति असा क्रम. म्हणून विषय विकार हे जीवाचे, हे भक्ताचे, हे साधकाचे सगळ्यात मोठे शत्रू असतात, ज्यांना आवरण्याचा प्रयत्न करायला सांगितलेला आहे. काम नारदांचं तपभंग करायला आला. आपलं पतन कधीही होऊ शकतं. आपण कलियुगात जन्माला आलेलो आहोत. देवाला, साधूला, भक्ताला प्रार्थना करत राहावी, सद्गुरूंना प्रार्थना करत राहावी, मला वाचवा, मला सांभाळा, मला या विषय विकारातून तुम्ही सांभाळा. देवा, महादेवा रक्षण करा. फक्त देवाकडे रक्षण मागावं, साधू सद्गुरूंकडे फक्त तुम्ही मला सांभाळा म्हणून प्रार्थना करत राहा. ते सांभाळतात, शिव सांभाळतात महाराज आपल्याला. म्हणून असं हे आक्रमण चाललेलं असतं. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, आम्ही असं तलवार घेऊन जगताशी युद्ध केलं नाही, कधी आम्हाला माणसांसोबत युद्ध करायची आवश्यकता पडली नाही. कारण देवानी आमचं मन एवढं निर्मळ केलेलं आहे की एखादा शत्रू भावनेने जरी आमच्याकडे आला
तरी तो आमच्या सहवासात येतो आणि तो गोड होऊन जातो. कडुलिंब आहे, त्याचा कडवटपणा तो काही केल्या सोडत नाही, पण त्याला चंदनाचा जर का सहवास लागला ना तर तो कडुलिंब सुद्धा आपला कडवटपणा सोडतो. हा जसा चंदनाचा गुणधर्म आहे तसा सज्जनांचा गुणधर्म आहे की सज्जनांच्या सहवासात दुर्जन जरी आला, थोडा वेळ फक्त सज्जनाच्या सहवासात त्यांनी राहिलं पाहिजे, त्याला त्याचे दुर्गुण आपोआप सोडून जातात. ते म्हणतात आता झालं आमचं काम इथलं. सांभाळावं स्वतःला असा उपदेश केला. इकडं काम आला इंद्राच्या आज्ञेने नारदजी महाराजांसमोर. त्यांनी आपलं ते सगळं नाटक वठवलेलं आहे. आपले बाणापाठी मागून काम बाण तो सोडतो आहे की नारदांच्या मनामध्ये कामना उत्पन्न झाली पाहिजे, लालसा वासना उत्पन्न झाली पाहिजे. उत्पन्न होऊ शकत नव्हती. शेवटी काम थकला, काम निघून गेला ब्रह्मदेवांकडे. ब्रह्मदेवांना सांगितलं, म्हटले मी पुष्कळ प्रयत्न केले पण नारदांचं तप काही मी भंग करू शकलो नाही. नाही ना, इंद्राकडे गेला आणि सांगितलं, म्हटले मी काही तप भंग करू शकलो नाही. इंद्राने विषय सोडून दिला. नारदांचं तप पूर्ण झालं आणि तप पूर्ण झाल्यावर नारदांच्या लक्षात आलं काम आला होता, माझं तप भंग करण्याचा प्रयत्न केला पण माझं तप भंग झालं नाही, याचाच अर्थ मी कामावर विजय मिळवला आणि याचा झाला नारदांना अहंकार. आता कामातून जरी सुटले तरी अहंकाराने पकडलं ना. आसमान से गिरे और कहां अटके. एकातून साधक सुटण्याचा प्रयत्न करतो तर दुसऱ्यात अडकतो, दुसऱ्यातून सुटतो तर तिसरा त्याचा जबडा उघडून त्याला पकडायला तयारच आहे. महाराज साधकाला किती ठिकाणी युद्ध प्रसंग आहे, किती ठिकाणी सावधानता, किती ठिकाणी निसरडी जागा भक्तिशास्त्रामध्ये सांगितलेली आहे. त्याला चाचपडत चालावं लागतं महाराज. आणि त्याच्यासाठी हे डोळे आणि या डोळ्यामध्ये सतत तेल घालून, जसा एखादा सैनिक राज्याच्या सीमेवरती अखंड रक्षण करत उभा असतो ना डोळ्यात तेल घालून, तसं डोळ्यामध्ये सद्गुरू संत ग्रंथांकडून ज्ञानाचं अंजन घालून किंवा ज्ञानरूपी तेल डोळ्यामध्ये घालून अखंड साधकांनी जागता पहारा दिला पाहिजे. कारण हे विषय विकार रूपी शत्रू कधीही येतील आणि माझ्यावर आक्रमण करतील आणि माझा हा किल्ला उद्ध्वस्त करून टाकतील. नाही, मी अजिंक्य राहीन, मी अवध्य राहीन, मी मृत्युंजय होईल. महादेवाचं एक नाव आहे मृत्युंजय. याचा अर्थ काय आहे? या अशा विषय विकारांवर विजय मिळवता 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 जो मृत्यूचाही जो स्वामी झाला, मृत्यूवरही ज्याने विजय मिळवला त्याला मृत्युंजय असं म्हणतात. मी मृत्युंजय होईल. मी जर शिवसाधक आहे, मी शैव आहे, मी वैष्णव आहे, तर मी विजयी होईल. हा पराक्रम असतो भक्ताचा, हा पराक्रम असतो साधकाचा. पण शेवटी अहंकार उत्पन्न झाला आणि नारदजी महाराज गेले महादेवांकडे कैलास लोकामध्ये. तुमचं लक्ष आहे ना सगळ्यांचं कथाभागाकडे. नारदजी महाराज आले कैलास लोकामध्ये आणि भगवान शंकरांना सांगितलं, प्रभू महादेवा बोला बोला बोला. फार आनंदामध्ये दिसत आहात नारदजी महाराज. म्हणले आनंदाचीच गोष्ट झालेली आहे. काय झालं? मी कामावरती विजय मिळवला. असं ऐकल्याबरोबर भगवान शंकरांना हसू आलं. पण भगवान शंकर म्हणतात, वा 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 नारदा, फार उत्तम झालं. पण एक गोष्ट ऐका माझी. ही गोष्ट मला सांगितली, दुसरं कोणाला सांगू नका. सगळ्यांना जरी सांगितली तरी एकाला सांगू नका. म्हटले कोणाला? नारायणांना सांगू नका. असं म्हटल्याबरोबर नारदांना वाटलं आता सांगावंच लागल. कधी कधी काही माणसांना ते करू नको म्हटलं की त्याला ते जास्त करावं वाटतं. आपण समोरच्याला म्हटलं, ए तू बाजूला जा जरा, तू आम्हाला बोलू दे, तुझं काही ऐकण्याचं काम नाही, तर त्याचे कान जास्त तिकडं लागतात की नेमकं काय बोलले हो तुम्ही. नारदजी महाराजांना भगवान शंकरांनी सांगितलं की तुम्ही हे नारायणांना सांगू नका. कुठं राहावलं?
अजून एक गंमत अशी असते पहा, माणसाला काही उपलब्धी मिळाली ना, ती कधी याला जाऊन सांगू, त्याला जाऊन सांगू, त्याला जाऊन सांगू असं होत असतं. आपण मिळवलेली उपलब्धी कधीच कोणाला सांगत नसतात, सांगूही नये. मग ती व्यावहारिक उपलब्धी असो का मग ती आध्यात्मिक उपलब्धी असो, अहो आपले नाते, नात्यांमधलं परस्परांमधलं प्रेम सुद्धा गुप्त ठेवायला सांगितलं. पाहणाऱ्यांना कळालं नाही पाहिजे यांच्यात किती प्रेम आहे, किती सौख्य आहे, किती जिव्हाळा आहे, काहीच कळालं नाही पाहिजे. आणि उग हे प्रेमाचं फक्त उदाहरण दिलं महाराज मी, अशा सगळ्याच गोष्टी आहेत. आपल्या उपलब्धीच्या चर्चा आपल्या तोंडाने आपण जगाला सांगू नये आणि तशी वेळ आपल्यावर येऊ नये. आपली खरी कमाई ती आहे की आपली उपलब्धी दुसऱ्यांनी सांगावी. आपण जिंकलो. आपली कीर्ती आपण गाण्यापेक्षा आपल्या माणसांनी गावी. आपण कमावलं. उपलब्धीला लपवलं पाहिजे. अजून दुसरं सूत्र ऐका, अध्यात्मामध्ये आपल्याला आलेले अनुभव कधीच कोणाला सांगू नये. अनुभव पुष्कळ येतात भक्तांना, खूप अनुभव येतात. चालो जाता मग कळो येते. तुम्ही निष्ठेनं रोज पूजा करत राहा भगवान शंकरांची, अनुभव येईल. काहीतरी अनुभव भगवंत देतील, कोणत्या ना कोणत्या तरी माध्यमातून तुमच्याशी बोलतील, तुम्हाला दर्शन तरी देतील म्हणा. कोणत्या तरी माध्यमातून ईश्वरीय सत्ता आपल्याला अनुभव देते. बस एक गोष्ट असते, फक्त आपलं चित्त देवाच्या चित्ताशी जरासं एकाग्र करू साधनांनी झालं पाहिजे. एकदा तार जोडल्या गेली महाराज की अनुभव प्रगट असतो, साक्षात असतो. अनुभव सांगायचीच वेळ आली तर अनुभव कुणाला सांगावा? त्या क्षेत्रातल्या अधिकारी जाणकार अनुभवी महात्म्याला, साधकालाच अनुभव सांगावा. इतरांना आपले अनुभव सांगू नये. जो अश्रद्ध व्यक्ती आहे, अविश्वासू व्यक्ती आहे, त्याच्याकडून आपल्याला काही स्तुतीपर शब्द ऐकायला मिळतील म्हणून कधीच कोणी आपले अनुभव सांगू नये. पण महात्म्यांना जरूर सांगावेत, महाराज मला हा अनुभव आला. संतांना आवर्जून सांगावं, आपल्या सद्गुरूंना आवर्जून सांगावं, मला हा अनुभव आला, मला असा स्वप्न दृष्टांत झाला, याचा काय अर्थ आहे. नारदजी महाराज आपल्या उपलब्धीची चर्चा करायला लागले सगळ्यांसमोर आणि जिथं नको जायला पाहिजे तिथं गेले, वैकुंठ लोकात गेले. नारायणांना सांगितलं मी कामावर विजय मिळवला. नारायणांनी कौतुक केलं नारदजी महाराजांचं. वा 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 नारदा, मला अभिमान आहे, आनंद आहे, तू माझा भक्त आहेस, मोठा झालास, कामावर विजय मिळवला, खूप बरं वाटलं हे ऐकून. येतो म्हटले देवा. म्हटले ये. नारदजी महाराज निघाले. जसेच निघाले रस्त्याने जाता जाता नारदजी महाराजांना दिसायला लागलं एक सुंदर अशा प्रकारचं नगर होतं. इतकं सुंदर नगर दिसायला लागलं. एक तर राजाचं नगर, त्याच्यामध्ये ते नगर आज सजवलेलं होतं. वेगवेगळ्या रंगांचे फुलं हार त्या ठिकाणी लावलेले आहेत. सगळे रस्ते सजवलेले आहेत. सडा रांगोळ्या पायघड्या टाकलेल्या आहेत. सगळ्या माणसांनी भरजरी वस्त्र अलंकार परिधान केलेले आहेत. असं सगळं नगर सुंदर सजवलेलं पाहिलं. नारदांना वाटलं आज नगरामध्ये काहीतरी उत्सव आहे, राजाच्या नगरीत काय उत्सव चाललेला आहे म्हणून पाहावं. म्हणून नारदजी महाराज आले राजमहालामध्ये. राजांनी स्वागत केलं. या 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 नारदजी महाराज, आज फार चांगल्या मुहूर्तावरती तुमचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. म्हटले पण नेमका सोहळा काय आहे मला काही कळत नाही. म्हटले महाराज, आज माझ्या मुलीच्या विवाहाचं स्वयंवर आहे. ये म्हटले बाळा. मुलीला बोलावलं. संत आलेत, यांना नमस्कार कर. ती आली. तिनं नारदांना नमस्कार केला. तिला येताना नारदांनी पाहिलं. स्वयंवर आहे कळालं, इचंच आहे कळालं, मीही अविवाहित आहे कळालं, आणि आता मला करायचा आहे विवाह. कुणासोबत? जी आली ना तिच्यासोबत. म्हटले महाराज जरासा हिचा हात पाहून सांगा ना, हिला कसा पती स्वयंवरात भेटेल. म्हटले ये. नारदांनी हातात घेतला, हात पाहिला. म्हटले मला असं दिसत आहे की हिला असा पती भेटणार आहे जो फार मोठा भक्त आहे, नामधारक आहे.
जो फार मोठा वैष्णव आहे, जो फार मोठा शिव उपासक आहे आणि त्यानं कामावर विजय मिळवलेला आहे आणि तो सध्या राजमहालात उपस्थित आहे. राजाला आनंद झाला. असा पती झालं. कन्या नमस्कार करून निघून गेली. इकडं सगळे राजे महाराजे लोक यायला लागले स्वयंवरासाठी. नारदांना वाटलं स्वयंवर हिनं मला पसंत करावं असं मला तर वाटलं, पण आता खरोखर स्वयंवरात हिनं माझ्या गळ्यात माळ घालावी याच्यासाठी मी अजून सुंदर दिसलो पाहिजे. मग आता काय करायचं? नारदजी महाराज आले नारायणांकडे. भगवंता, अरे नारदा पुन्हा कस काय? म्हटले एक सविस्तर नंतर सांगतो, तुम्ही एक कृपा करता का माझ्यावर? म्हटले बोला ना. मला थोड्या वेळासाठी तुमचं सौंदर्य उधार द्या. तुम्ही किती सुंदर आहात दिसायला. तुमच्या एवढं सुंदर कोणी नाही. जो तुम्हाला पाहतो तो तुमच्या प्रेमात पडून जातो. द्या ना तुमचं रूप मला. मला कन्या आवडलेली आहे, तिनं मला पसंत करावं म्हणून मला तुमचं सौंदर्य द्या. ठीक आहे म्हणते नारदा, घे माझं सौंदर्य. नारदांनी सुद्धा विश्वास ठेवला. मला नारायणांचं सौंदर्य प्राप्त झालं. येऊन पोहोचले स्वयंवरामध्ये. भगवान शंकरांनी इकडून आपल्या 2 रुद्रगणांना पाठवलं. जा जरा नारदांच्या जवळ बसा, पहा तिथं काय काय होतं. नारदजी महाराज बसले, सगळे राजे महाराजे लोक बसले. रुद्रगण आले, नारदांच्या जवळ बसले. बसल्या बसल्या नारदांकडे पाहायचे, एकमेकांच्या कानात बोलायचे ना असे हसायचे, असे हात करायचे. हसायला लागले. नारदांना वाटायला लागलं सगळं व्यवस्थित असेल ना माझं. हे असं माझ्याकडे पाहतात, हात करतात, हसतात, दात काढतात. जाऊ द्या म्हटले, कुठं लक्ष द्यायचं. 10, 15, 20 मध्ये असतातच असे, सोडून द्या. मी नारायणांचं रूप घेऊन आलो आणि ती आली महाराज स्वयंवरासाठी. हातामध्ये हार घेतलेला आहे. नारदांना वाटलं आली आली आली. नारदजी महाराज ताठ बसले, आनंदाने पाहतो. माईक थोडा खाली झाला. मी पण नारदजी महाराजांना ती समोरून येताना दिसली. पहिल्याच रांगेत बसलेले होते. ती आली, तिनं नारदांकडे पाहिलं सुद्धा नाही, अशी समोरून पुढे निघून गेली. आश्चर्य असं झालं की स्वयंवरामध्ये तिनं कुणालाच पसंत केलं नाही. एवढ्या वेळात नारायण प्रगट झाले. तिनं नारायणांच्या गळ्यात हार घातला. नारायणांनी आपल्या सोबत घेतलं तिला आणि वैकुंठाला निघून गेले. नारदजी महाराज म्हणतात, हे काय झालं? एवढ्या वेळात रुद्रगण म्हणायला लागले. म्हटले महाराज काय झालं? का बरं चकित झालात? म्हटले अरे म्हटले स्वयंवरासाठी आलो होतो, नारायणांकडून सौंदर्य मागून आलो. माझ्या इतका सुंदर पुरुष या सभेमध्ये दुसरा कोणी नाही आणि तिनं माझ्याकडे पाहिलं सुद्धा नाही. म्हटले महाराज एकदा आरशामध्ये आपला चेहरा पहा, मग कळेल तिनं का नाही पाहिलं तुमच्याकडे. रत्नजडीत खांब होते महाराज सगळे, त्याच्यामध्ये आपलं प्रतिबिंब दिसत होतं. नारदांनी प्रतिबिंब पाहिलं. पाहिल्याबरोबर लक्षात आलं की मला सुंदर चेहरा तर मिळाला नाही, उलट माकडाचं मुख मला भेटलं. मरकटासारखा चेहरा माझा झाला. आणि हे सगळं नारायणांनी केलं. बरोबर. आता झालं, कामानंतर उत्पन्न झाला क्रोध. क्रोध आला आणि क्रोधापोटी बुद्धी संमोहित झाली. रागारागाने वैकुंठामध्ये आले. ज्याला अपशब्द बोलू नये त्याला नारदजी महाराज नको नको ते बोलायला लागले, कारण बुद्धी संमोहित झालेली आहे. रागाच्या परिणामाने लक्षात आलं नाही. नारदजी महाराज म्हणायला लागले, नारायणा आजपर्यंत तुमच्या कपटाच्या चर्चा ऐकून होतो, पण आज विश्वास झाला तुम्ही बाहेरून दिसायला सुंदर आहात, पण या त्रिभुवनामध्ये तुमच्या एवढा कपटी हृदयाचा व्यक्ती मी पाहिला नाही. भगवंत ऐकून घ्यायला लागले. नारदजी महाराज फार अपमानजनक शब्द बोलायला लागले. मी तुम्हाला शाप देतो म्हटले. जसं मला त्या कन्येसाठी आज दुःख सहन करावं लागतं आहे, रडावं लागतं आहे, मी तुम्हाला शाप देतो. मृत्यूलोकामध्ये मनुष्य म्हणून तुम्हाला जन्म घ्यावा लागेल आणि माझ्यासारखं तुम्हाला सुद्धा तुमच्या धर्मपत्नीच्या विरहामध्ये रडावं लागेल.
तुमचा आणि तुमच्या पत्नीचा वियोग होऊन जाईल. आणि हा शाप देऊन झाल्यानंतर नारदांना शांत वाटलं. आणि जसाच राग शांत झाला, नारदांची पुन्हा मूल बुद्धी, शुद्ध बुद्धी जागृत झाली. आणि नारदजी महाराजांना लक्षात आलं, मी नारायणांना शाप दिला. भगवंता, हे माझ्या मुखातून शाप वाणी कशी बाहेर पडली? तुम्ही माझे स्वामी आहात, जे बोलायला नाही पाहिजे तसे शब्द माझ्याकडून तुम्हाला बोलले गेले. भगवंता, काय झालं माझ्याकडून हे सारं मला तुम्ही सांगा. भगवंत सांगतात, नारदा, तुला अभिमान झाला होता की तू कामावरती विजय मिळवलेला आहेस. पण एक गोष्ट सांगू का, हा तुझा अभिमान दूर करण्यासाठी मीच माझ्या मायेनं हे सगळं नगर वसवलं होतं. ते सगळं माया निर्मित होतं, तिथं सत्य काहीच नव्हतं म्हटले. जिला पाहून तुझ्या मनामध्ये आकर्षण निर्माण झालं ती केवळ भासमात्र कन्या होती. आणि तुझ्या अहंकाराला तोडण्याचा मी हा फक्त प्रयत्न केला नारदा, कारण मी तुझा स्वामी आहे. नारदजी महाराजांना पश्चाताप झाला. भगवंता, तुम्हाला सगळं होत्याचं नव्हत्याचं होतं करता येतं ना. मी तुम्हाला जे शब्द बोललेलो आहे ते शब्द खोटे करा. तुमच्यामध्ये आणि आई साहेबांमध्ये कधीही विरह होता कामा नये. तुम्ही माझा शाप सत्य करू नका. भगवंत उदार आहेत. नारदा, भक्ताच्या मुखातलं वाक्य रक्षण करणं माझी जिम्मेदारी आहे. तू चिंता करू नकोस, मी अवतार घेईन आणि मी धर्मपत्नीचा विरह सहन करेन. तू चिंता करू नको. तिकडं रुद्रगणांना नारदजी महाराज अगोदर शाप देऊन झालेले होते की तुम्हाला सुद्धा असुर म्हणून जन्म घ्यावा लागेल. आणि ते जे 2 असुर म्हणून जन्माला आले रुद्रगण, त्यापैकी एक होता कुंभकर्ण, एक होता रावण, असं शिवपुराण वर्णन करतात. आणि इकडं भगवंतानी नारदांच्या शापाने जो अवतार घेतला तो अवतार दुसरा तिसरा कोणता नसून श्रीराम अवतार धारण केला, ज्यामध्ये सीताई साहेबांचा वियोग भगवंतांना अधिक कालपर्यंत सहन करावा लागला. नारदांना पश्चाताप झाला. आता मी काय करू? भगवंत म्हणतात, जा मृत्यूलोकामध्ये जेवढे शिवतीर्थ आहेत तेवढ्या साऱ्या शिवतीर्थांचं भ्रमण कर नारदा, तुला जरासं शांत वाटेल. नारदजी महाराज शिवतीर्थाचं भ्रमण करायला लागले. भ्रमण करता 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 मृत्यूलोकातल्या सगळ्या शिवतीर्थांचं भ्रमण केलं आणि नारदजी महाराज येऊन पोहोचले सत्यलोकामध्ये, जिथं कमळामध्ये कमळासनावरती ब्रह्मदेव विराजमान झालेले आहेत. नारदजी महाराज आपल्या पित्याकडे आले आणि नमस्कार केला ब्रह्मदेवांना आणि ब्रह्मदेवांजवळ हात जोडून बसलेले आहेत. जो प्रश्न शौनकांनी सुतांना विचारला तोच प्रश्न नारदांनी विचारला की सृष्टीच्या अगोदर हे परात्पर ब्रह्मतत्व कोणत्या स्थितीमध्ये अवस्थित असतं मला सांगा. कारण घडलेला सारा इतिहास सांगितला. माझी सुद्धा अशी अशी अवस्था झाली होती म्हटले. मी कामावरती जरी विजय मिळवला तरी सुद्धा तो विजय मी मिळवला नव्हता. आणि खरी गोष्ट आहे. पुढं त्याचं उत्तर दिलं की नारदजी महाराजांवरती कामाचा प्रभाव का झाला नाही, याला कारण नारदांनी काम विजयी केलेला नव्हता. मग ज्या जागेवर नारदजी महाराज तप करायला बसले होते त्याच जागेवर पूर्वकालामध्ये भगवान शिव तप करायला बसलेले होते आणि तिथं ब्रह्मदेवांनी कामदेवाला शिवांचं तप भंग करायला पाठवलं होतं आणि तिथं भगवंतांनी कामदेवाला भस्म केलेलं होतं. आणि भगवंतांनी त्या जागेला वर असा दिलेला होता की इथून पुढं माझ्यानंतर जो कोणी या जागेवर तप करेल, जिथपर्यंत चारही दिशेला दृष्टी जाते तिथपर्यंतच्या परिसरामध्ये कामाची बाधा त्या साधकाला भक्ताला होणार नाही. पण तो या जागेच्या बाहेर गेला की काम त्याला बाधेल. म्हणजे ही उपलब्धी नारदांची नव्हतीच, तो त्या जागेचा प्रभाव होता. आणि मग नारदजी महाराज आले, ब्रह्मदेवांसमोर बसले, ब्रह्मदेवांना प्रश्न विचारले की तुम्ही मला आता ते तत्व समजावून सांगा. ब्रह्मदेव म्हणतात, माझी सुद्धा अशीच दिंगमूढ अवस्था झालेली होती. म्हटले कधी? म्हटले एक दिवस ज्या वेळेला मी तप केलं, माझ्या तपावरती नारायण प्रसन्न झाले आणि नारायणांना पाहिल्याबरोबर नारायण मला म्हणतात, पुत्रा ब्रह्मदेवा, तू तप करून मला प्रसन्न केलेला आहेस, मी प्रसन्न झालेलो आहे, माग तुला काय मागायचं आहे.
आणि तप करून माझ्या मनामध्ये अहंकार उत्पन्न झालेला होता. म्हणून मला असं वाटायला लागलं की जो नारायण माझा पुत्र आहे आणि मी ज्याचा पिता आहे तो नारायण मला पुत्रा म्हणतो आहे. म्हणजे कमीपणा दिलेला सहन झाला नाही आणि नारायणांना म्हणायला लागले ब्रह्मदेव, अरे नारायणा, मी तुझा मुलगा नाही, तू माझा मुलगा आहेस. तू माझा पिता नाही, मी तुझा पिता आहे. मी तुला नमस्कार करत नाही, तू मला नमस्कार कर. अहंकार. नारायण म्हणायला लागले, अरे ब्रह्मदेवा, विसरलास तू. अरे माझ्यापासून तुझा जन्म आहे, मीच तुझा पिता आहे, तू माझा पुत्र आहे. आता नारायणांना याच्यामध्ये काही दुमत नव्हतं महाराज, पण ब्रह्मदेवांची दिंगूड अवस्था झालेली होती. ब्रह्मदेव सरळ युद्धासाठीच तयार झाले. आता एकाने हातात शस्त्र घेतल्यावर दुसऱ्याला कसं हात बांधून राहता येईल म्हणून नारायणांनी शस्त्र सावरले आपले. जसं दोघांमध्ये युद्धजन्य परिस्थिती उत्पन्न झाली, दोघं एकमेकांवर प्रहार करणार. एवढ्या वेळामध्ये दोघांच्याही मध्ये एक भव्य दिव्य अशा प्रकारची ज्योती उभी राहिली, उपस्थित झाली, प्रगट झाली. आणि असं ते दैदिप्यमान अशा प्रकारचं ते तेज ब्रह्मदेव नारायण पाहायला लागले. जे तेज ब्रह्मदेव नारायणांना सहन होईन असं झालेलं आहे. आणि हे काय आपल्यामध्ये अग्नीची ज्वाळा उत्पन्न झालेली आहे याचा विचार नारायण करायला लागले, ब्रह्मदेव करायला लागले. हे तत्व काय आहे जे अग्नीसारखं झळाळत आहे, ज्याचं तेज एवढं तप्त आहे? ही अग्नीची ज्वाळा कुठून आली? वरतून आली का खालून आली? कारण याचं मूळही दिसना, याचा शेंडाही दिसना. मग ब्रह्मदेव म्हणतात, नारायणा, मी वर जातो, कुठपर्यंत ही अग्नीची ज्वाळा आहे पाहतो, तुम्ही खाली जा. वराह रूप घेऊन नारायण खाली जाण्याची तयारी करतात. हंस रूप घेऊन ब्रह्मदेव वर जाण्याची तयारी करतात. आणि दोघांमध्ये असं ठरलं, जो आधी याचा मूळ शोधून काढेल तो आपल्या दोघांमध्ये श्रेष्ठ आहे. असा श्रेष्ठत्वाचा वाद. हंस रूप घेऊन ब्रह्मदेव वर, वराह रूप घेऊन नारायण पाण्यामध्ये जातात, खाली जातात. कुणालाच पत्ता लागला नाही, दोघांनाही लागला नाही. नारायण वापस आले, पण ब्रह्मदेवांना पत्ता लागला नाही. पण हारायचं नव्हतं, स्पर्धा हारायची नाही. मग कपट केलं. वापस येता येता केतकी पुष्प होत. त्याला सांगितलं, माझ्यासोबत चल. नारायण विचारतील, तू या अग्नीच्या ज्वाळीचं मूळ पाहिलं का? हो म्हण फक्त, चल. ते फूल सोबत आलं. आणि मग नारायणांना ब्रह्मदेव विचारतात, भेटलं का तुम्हाला मूळ? सोज्वळ स्वभावाने नारायण म्हणतात, म्हटले मला तर याचा काही थांग पत्ता लागला नाही, मी वापस आलो. तुम्हाला दिसलं का? म्हटले हो, प्रश्नच नाही. मला या दिव्य अग्नी ज्वाळेचं मूळ सापडलेलं आहे, मीच तुमच्यापेक्षा श्रेष्ठ आहे. म्हटले पण प्रमाण काय? म्हटले हा याला विचारा ना, हा केतकी पुष्प आहे, याला विचारा, हा साक्ष देईल. त्यानं सुद्धा होकार दिला. आणि ब्रह्मदेवांचं हे कपट सहन झालं नाही देवाधिदेव महादेव भगवान शंकरांना. आणि त्याच दिव्य झळाळणाऱ्या अग्नी ज्वाळेतून शिवतत्व साकार झालं, जे ब्रह्मदेव आणि नारदांसमोर प्रगट झालं. आणि भगवान शिव म्हणायला लागले, नारायणा, ब्रह्मदेव तुमच्या सोबत कपट करत आहेत, तुम्ही सावध व्हा. ब्रह्मदेवांना सुद्धा माझं मूळ या ठिकाणावरती माहीत झालं नाही, माहीत होऊ शकलं नाही. म्हणून ब्रह्मदेवांवरती राग आला. पंचमुखी असलेल्या ब्रह्मदेवांचं एक शीर शंकरांनी तोडून टाकलं आणि केतकी पुष्पाला शाप दिला की माझ्या पूजेमध्ये तुला मी वर्जित करतो आहे. आणि त्यावेळेपासून हे फूल भगवान शंकरांच्या पूजेमध्ये वर्जित आहे. काल आपण ऐकलं, सगळे फुलं चालतात पण केतकी पुष्प चालत नाही. म्हणून आणि ब्रह्मदेवांना सुद्धा मस्तक तोडून शिक्षा दिली. आता ब्रह्मदेव 4 मुखाचे आहेत. ब्रह्मदेवांचा अहंकार नाहीसा झाला. आणि इकडं नारायणांना महादेव म्हणतात, नारायणा, तुम्ही सोज्वळतेनं सत्य बोललात, मी तुम्हाला वर देतो. तुमचे अनंत अवतार मृत्यूलोकामध्ये होतील. तुमचीच कीर्ती माझ्याही पेक्षा जास्त मृत्यूलोकामध्ये पसरेल. तुमचे अनंत भक्त मृत्यूलोकामध्ये जन्माला येतील. वैष्णव धर्माचा बहुतांश प्रमाणामध्ये प्रचार प्रसार मृत्यूलोकामध्ये होईल. आणि जो जो तुमची भक्ती करेल नारायणा, तो मला प्रिय होऊन जाईल. कारण मी आणि तुम्ही आजपासून समान आहोत. तुमच्यामध्ये आणि माझ्यामध्ये काहीच अंतर नाही. नारायण म्हणजेच शिव असेल आणि शिव म्हणजेच नारायण आहे.
हरी म्हणजेच हर, हर म्हणजेच हरी आहे. आणि जो मी एवढं सांगूनही आपल्या दोघांकडे भेद दृष्टीनं पाहिल, त्याच्या इतका महापातकी या मृत्यू लोकामध्ये दुसरा तिसरा कोणीही नसेल. आणि हे हरिहरांच्या समत्वाचं दर्शन महादेव आज नारायणांना करून देत आहेत, ब्रह्मदेवांना करून देत आहेत. आणि तेच सूत्र साधू संत ग्रंथ तुम्हाला मला सांगतात. एक एकाचे हृदयी, 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 एक एकाचे हृदयी. गोडी साखरेच्या ठाई, गोडी साखरेच्या ठाई, एक एकाचे हृदयी, एक एकाचे हृदयी, एक एकाचे हृदयी. हरिहरा भेद, हरिहरा भेद, नाही नका करू वाद, नाही नका करू वाद. एका एकाचे हृदयी, एका एकाचे हृदयी, एक एकाचे हृदयी. हरिहरा भेद नाही करू नये वाद. एक एकाचे हृदयी, गोडी साखरेच्या ठाई. जसा साखर गोड आहे, गोड म्हणजे साखर, साखर म्हणजेच गोड. साखरेपेक्षा गोडी वेगळी आहे का? नाही. तसं शिवापेक्षा विष्णू, विष्णूपेक्षा शिव वेगळे नाही. शिवस्य हृदयम विष्णो, विष्णू हृदयम शिवः. तो त्याच्या हृदयात राहतो, हा त्याच्या हृदयात राहतो. हे दोघंही एकमेकांच्या हृदयात राहतात. कारण काय? हे दोघंही एकमेकांना एकमेकांपासून वेगळे मानतच नाहीत. जर तेच स्वतःला एकमेकांपासून वेगळे मानत नाहीत, तर आपण तरी हरिहरांमध्ये भेद का करायचा? म्हणून नारायणाच्या भक्ताने कधी शंकरांचा द्वेष आणि शंकराच्या भक्ताने कधी नारायणांचा द्वेष करता कामा नये. उलट नारायणाच्या भक्तांनी आवर्जून शिवपूजन करावं तर नारायण प्रसन्न होतात, आणि शिवपूजकांनी आवर्जून नारायणांचं पूजन करावं तर शिव प्रसन्न होतात. अंतरच काही असेल आमच्या दोघांमध्ये तर एकच अंतर आहे. एक वेलांटीच आड, एक भेदकासी नाड, एक वेलांटीची आड. फक्त एक वेलांटीचं अंतर आहे. तो हरी आहे, मी हर आहे. बस. आम्ही दोघं कशी आहोत? एकाच शरीराचं जसं एक डावं अंग असतं आणि एक उजवं अंग असतं, तसे आम्ही दोघं आहोत. आमच्यामध्ये अंतर नाही. आणि अशा पद्धतीनं नारायणांना गौरव आज महादेवांनी दान केला आणि महादेव अंतर्धान पावले. आणि ज्या दिवशी हे ज्योतिर्लिंग प्रगट झालं, ती तिथी दुसरी तिसरी कोणती नसून त्याच तिथीला शिवरात्री तिथी असं म्हणतात. वर्षातून एकदा जी शिवरात्री येते तिला काय म्हणतात? महाशिवरात्र. आणि प्रत्येक महिन्याला जी येते तिला शिवरात्र तिथी असं म्हणतात. या तिथीलाच भगवान शंकर ज्योतिर्लिंग स्वरूपामध्ये सगळ्यात पहिल्यांदा प्रगट झाले होते. पण ते ज्योतिर्लिंग जे होतं ते सामान्यांना पाहता येत नाही डोळ्यांनी, त्याला स्पर्श करता आला नसता आपल्याला. म्हणून ज्योतिर्लिंग स्वरूपामध्ये प्रगट झालेले तेच शिव, सामान्य शिवलिंगाचा आकार त्यांनी धारण केला. म्हणून आज आपल्याला हे सगळे शिवलिंग पाहायला भेटत असतात. असं ही शिवलिंग प्रागट्य झालेलं आहे. ब्रह्मदेवांनी सांगितलं, नारदा तुझ्यासारखा मी मोहात होतो, माझा मोह महादेवांनी दूर केला आणि मग मला ज्ञानप्राप्ती झाली. आता मी तुला वर्णन करून सांगतो सृष्टीच्या आरंभी ते परमतत्व कसं होतं, कसं प्रगट झालं.
कशा पद्धतीनं ब्रह्मदेव नारदजी महाराजांना हे सगळं वर्णन करून सांगतात, हा सृष्टीचा क्रम वर्णन करून सांगतील पहा. आता महादेव सगळ्यात पहिल्यांदा अवताराला येतील, ती कथा ऐकण्यात येईल. आपल्या आनंदाने सगळ्यांनी श्रवण करण्याचा प्रयत्न करायचा आहे. आज आपल्या उपक्रमानुसार आपल्याला आता विश्रांतीनंतर बिल्वार्चन सोहळा, बिल्वार्चन विधी या ठिकाणी करायचा आहे आणि त्या क्रमामध्येच आजची आपली सेवेची सांगता होणार आहे. राहिलेला हा जो उपक्रम आहे, आज वेळ भेटला आपल्याला तर आज चर्चा करू, नसता उद्याच्या कथा भागामध्ये. पण या क्षणाला मात्र पहिल्या सत्राला आपण या ठिकाणी पूर्ण विराम देऊ. यानंतरच्या भागामध्ये आपल्याला पाहायला भेटेल की कशा पद्धतीने भगवंत अवतार घेतात. शिवांनी पहिला अवतार कसा घेतला, जगदंबा कशी प्रगट झाली, कशा पद्धतीनं महादेवांपासून हे सगळं चराचर निर्माण झालं, त्याची चर्चा आपण पाहू. पण तत्पूर्वी घेऊ काही वेळाची या ठिकाणी विश्रांती. नमः पार्वती पतये हर हर महादेव. उपस्थित भाविकांना प्रार्थना आहे, यजमान परिवाराकडून प्राप्त होणारा प्रसाद आपण साऱ्यांनी सेवन करावा.